आज का यह शुभ दिन, महत्वपूर्ण अवसर और यह माहौल, मानो ऊपर वाले ने हमें इस पल को और सार्थक बनाने के लिए चुना हो। नमस्कार, माननीय अतिथि डॉक्टर वर्षा सखदेव मैम, रिस्पेक्टेड डॉक्टर्स और मेरे सारे श्रोतागण। मैं डॉक्टर रुचि फाफट, पैथोलॉजिस्ट, आप सभी का विदर्भ कैंसर रिलीफ सेंटर की ओर से तहे दिल से स्वागत करती हूँ। तो आइए स्वागत करते हैं तालियों की गड़गड़ाहट के साथ आज के विशेष दिन के विशेष वक्ता डॉक्टर वर्षा सखदेव मैम का। मैम प्लीज़ स्टेज पर आएँ और अपना स्थान ग्रहण करें। एक बार मैम के लिए जोरदार तालियां हो जाए। थैंक यू मैम। आज का दिन बहुत खास है क्योंकि हम अंतर्राष्ट्रीय महिला दिवस मना रहे हैं। एक ऐसा दिन जो महिलाओं की शक्ति, संघर्ष और उपलब्धियों के जश्न मनाने के लिए समर्पित है। लेकिन इस जश्न के साथ साथ हम एक और विशेष बात पर आज यहाँ बात करने के लिए इकट्ठा हुए हैं, स्तन स्वास्थ्य और जागरूकता। अक्सर हम अपनी ज़िंदगी की भाग दौड़ में अपने स्वास्थ्य को नज़रअंदाज कर देते हैं, खासकर महिलाएं जो परिवार और समाज की जिम्मेदारियों में खुद को कहीं पीछे छोड़ देती है। लेकिन सच तो यह है, अगर हम खुद का ख्याल नहीं रखेंगे तो दूसरों का ख्याल कैसे रखेंगे। स्तन कैंसर एक ऐसी समस्या है जो समय पर ध्यान देने से रोकी जा सकती है, शुरुआती दौर में ठीक की जा सकती है। बस ज़रूरत है जागरूकता की, सही जानकारी की और खुद की सेहत को प्राथमिकता देने की। आज हमारे बीच एक खास मेहमान एक खास दिन पर इस विषय पर गहराई से जानकारी देंगे। कैसे हम खुद को जागरूक रख सकते हैं, हमें किन चीज़ों का ध्यान रखना चाहिए, डर को पीछे छोड़कर सेहत को आगे रखना चाहिए। तो आइए खुलकर बात करते हैं, सीखते हैं, अपनी सेहत को नज़रअंदाज नहीं करेंगे और इसे अपनी सबसे पहली प्राथमिकता बनाएंगे। रोशन ये गांव, गली, मोहल्ला, देश करते हैं। दीप प्रज्वलन करके इस कार्यक्रम का श्री गणेश करते हैं। दीप प्रज्वलन के लिए मैं विनम्रतापूर्वक आमंत्रित करती हूँ हमारे आज के खास मेहमान डॉक्टर वर्षा सखदेव मैम का, डॉक्टर आशा लता कांत मैम का, सुधाताई चवरे मैम, बंसीबाला संपत मैम और शिवकांता जी इन्नानी मैम। मैं आप सभी लोगों से अनुरोध करती हूँ, आप स्टेज पर पधारें और दीप प्रज्वलित करें। तमसो मां ज्योतिर्गमय, अर्थात हे प्रभु हमें अंधकार से प्रकाश की ओर ले चलें। 7 रंगों से खुद को मिला दीजिए, भूल शिकवा शिकायत भुला दीजिए। जब तक अतिथि दीप रोशन करें, आप तालियों के दीपक जला दीजिए। मैं सभी अतिथियों का धन्यवाद करती हूँ और उन्हें अपना स्थान ग्रहण करने के लिए अनुरोध करती हूँ। वर्षा मैम, आपके लिए 2 लाइंस कहना चाहूँगी। स्वीकारा हमारा आमंत्रण, हम यह उपकार समझते हैं। स्वीकारा हमारा आमंत्रण, हम यह उपकार समझते हैं। हर एक मन प्रकाशित होता है जहाँ आप कदम रखते हैं। हर एक मन प्रकाशित होता है जहाँ आप कदम रखते हैं। तो इनवाइट करना चाहूँगी Mrs. Gayatri Joshi ma'am and Dr. Sonali Raut ma'am को to please welcome Dr. Varsha Sachdev ma'am.
एक बार जोरदार तालियां हो जाए वर्षा मैम के लिए, गायत्री जोशी मैम एंड डॉक्टर सोनाली राउत मैम। मन में लेकर शुभ भाव अतिथि के सम्मान का, मन में लेकर शुभ भाव अतिथि के सम्मान का, सर्व हृदय प्रफुल्लित है, स्वागत है वर्षा मैम आपका, स्वागत है वर्षा मैम आपका। थैंक यू गायत्री मैम, थैंक यू सोनाली मैम। एक और विशेष उपस्थिति आज यहाँ होने वाली थी, जो है हमारे कारंजा की एमएलए सईताई दहाके मैडम। किसी कारणवश वो नहीं यहाँ आ पाए, लेकिन उन्होंने हमारे लिए यहाँ शुभकामनाएं और मैसेज दिया है। आइए देखते हैं सईताई क्या कहना चाहती हैं। सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्वांना मी शुभेच्छा देते। खरं तर या कार्यक्रमाला हजर राहायचं होतं, पण मी काही कारणास्तव नाही आहे, त्याबद्दल मी सगळ्यांना माफी मागते। आणि या कार्यक्रमासाठी आपल्यासाठी वर्षाताई सगदेव आलेले आहे। माझ्या या लाडक्या बहिणींना त्या मार्गदर्शन करणार आहे, त्यांचे पण मी आभार मानते। आणि या धावपळीच्या युगात महिलांना त्यांची तब्येत सांभाळणं आपल्या फार काळाची गरज आहे। त्यांच्या तब्येतीमुळे कॅन्सरचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेले आहे आणि त्या कॅन्सरच्या आजारावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर आलेले आहेत। आपल्या बहिणींना माझं निवेदन आहे की आपल्या तब्येतीकडे, आपली हेल्थ सांभाळणे आपलं काम आहे। विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर बरेच वर्षापासून या कामात अग्रगण्य आहे। या चांगल्या कामासाठी माझी त्यांना नेहमीच साथ राहील। आणि डॉक्टर वर्षाताई सगदेव यांनी माझ्या लाडक्या बहिणींसाठी वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि सर्वांना आणखी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते। धन्यवाद। इसके बाद मैं प्रणीता फुरसले मैम को इनवाइट करती हूँ, वो आए और शुभदा सगदेव मैम का वेलकम करें। प्रणीता फुरसले मैम, एक बार शुभदा सगदेव मैम के लिए भी तालियां हो जाए। थैंक यू शुभदा मैम, थैंक यू प्रणीता मैम। जैसा कि आप सभी जानते हैं, विदर्भ कैंसर रिलीफ सेंटर की हमेशा यही कोशिश रही है, ज़्यादा से ज़्यादा लोगों को स्वास्थ्य संबंधित जानकारी मिले और अपने स्वास्थ्य को प्राथमिकता दी जाए। तो आज के कार्यक्रम की प्रस्तावना के लिए मैं इनवाइट करना चाहूँगी विदर्भ कैंसर रिलीफ सेंटर के प्रेसिडेंट तथा IMA कारंजा के प्रेसिडेंट डॉक्टर शार्दुल डोनगांवकर सर को। वो स्टेज पर आएँ और हमें VCRC के लिए ब्रीफ करें। सर प्लीज। आज 8 मार्च जागतिक महिला दिन। सर्व उपस्थित महिलांना आज जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। कारंजा येथे विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर ही संस्था 1981 पासून गेल्या 44 वर्षांपासून कॅन्सर संबंधित सर्व आजारांच्या बाबतीत काम करते आहे। गेल्या 40 वर्षांमध्ये शेकडो कॅम्प्स ऑर्गनाइज करून त्यांनी ज्यावेळी या ठिकाणी काही सुविधा नव्हत्या अशा वेळी सुद्धा कॅन्सर रुग्णांना खूप मदत केली। मुंबईपर्यंत त्यांना नेऊन त्यांचे ऑपरेशन्स करणे आणि पुढच्या सगळ्या काळजी घेण्याचे काम त्यावेळेसचे सगळे डॉक्टर्स आणि समाजसेवी मंडळींनी केलेले होते। आता गेल्या काही वर्षांपासून ही धुरा आमच्या हाती आली आहे, तर आमची पूर्ण टीम ह्याच कामाला पुढे नेण्याचा प्रयत्न करते आहे। जसजसा काळ बदलतो आहे तसतशा रुग्णांच्या गरजासुद्धा बदलते आहेत। आपलं गाव कारंजा हे अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांच्या मध्यवर्ती म्हणजे केंद्रस्थानी आहे आणि समृद्धी महामार्गसुद्धा आपल्या गावाच्या जवळून जातो।
तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावाला एक चांगल्या प्रकारे सर्व अद्ययावत सोयींनी युक्त असं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असणं फार आवश्यक आहे. कारण प्रत्येक छोट्या गोष्टींसाठी आपण शहरामध्ये गेलो तर आपला वेळ वाया जातो, आपला खर्च जास्त होतो आणि पुन्हा रुग्णांची हेळसांड होते ती वेगळीच. त्यामुळे आमची पूर्ण टीम ह्याच उद्देशाने काम करते आहे की जेवढं शक्य आहे तेवढ्या लवकरात लवकर एक चांगलं सर्व सोयींनी युक्त मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कारंजा लाड या ठिकाणी उभं व्हावं. सर्व सोयी त्या ठिकाणी उपलब्ध राहतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य लोकांना कमीत कमी खर्चात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस या ठिकाणी आमचा आहे. आपल्या आजच्या ह्या दिवसाचं औचित्य साधून माझ्या गुरु डॉक्टर वर्षा सगदेव मॅम यांना आम्ही विनंती केली, त्यांनीसुद्धा लगेच होकार दिला आणि आपल्या सगळ्यांच्या उद्बोधनासाठी मॅडम आज इथे उपलब्ध आहेत. तर मॅडमच्या अनुभवाचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. मॅडमचं लेक्चर झाल्यानंतर आपल्याला इंटरॅक्टिव्ह सेशन म्हणजे काही प्रश्न कोणाला विचारायचे असतील, शंका असतील तर त्यासुद्धा आपण विचारायच्या आहेत आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ह्या पूर्ण कार्यक्रमाचा आपण आनंद घ्यायचा आहे, माहिती घ्यायची आहे आणि आपल्यासोबतच आपल्या आजूबाजूचे जे कोणी महिला असतील त्यांनासुद्धा ही माहिती आपल्याला पुरवायची आहे. तर आपला फारसा वेळ न घेता मी पुढच्या कार्यक्रमासाठी डॉक्टर फापड यांना थैंक यू सर, हमें इतनी सारी VCRC रिलेटेड एक्टिविटीज़ बताने के लिए. प्रोग्राम को आगे बढ़ाते हुए अब मैं इनवाइट करना चाहूँगी कारंजा की सुप्रसिद्ध गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर रश्मि गुंजाटे मैम को. वो आए और वर्षा मैम का इंट्रोडक्शन दे. रश्मि मैम प्लीज़. नमस्कार, मी डॉक्टर रश्मि गुंजाटे. सर्वप्रथम आपणा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाच्या व्याख्यात्या डॉक्टर वर्षा सगदेव मॅडम यांच्या परिचयाची जबाबदारी आयोजकांनी मला दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. डॉक्टर वर्षा सगदेव मॅडम ह्या प्रसिद्ध शल्यचिकित्सक, टीचर, मेंटॉर, प्रसिद्ध साहित्यिक, लेखिका, कवयित्री आहेत. त्यांनी MBBS नंतर MS जनरल सर्जरी, DNB इन पीडियाट्रिक सर्जरीमध्ये उच्च शिक्षण प्राप्त केले. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे प्रोफेसर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ सर्जरी हे पद त्यांनी भूषवले. हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या आणि एकमेव महिला सर्जन आहेत. रिटायर होण्यापूर्वी त्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नागपूर येथे अधिष्ठाता या पदावर कार्यरत होत्या. त्यांच्या मार्गदर्शनात व अनुभवात बरेच प्रसिद्ध सर्जन, शल्यचिकित्सक, कॅन्सर तज्ज्ञ तयार झाले आहेत. सध्या त्या RK हॉस्पिटल पुणे याच्या डायरेक्टर आहेत व तेथील ब्रेस्ट केअर सेंटरच्या इन्चार्ज आहेत. त्यांना त्यांच्या सर्जरी आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल बरेचसे राज्यस्तरीय, राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. मॅडम उत्कृष्ट सर्जन, डॉक्टर, शिक्षिका तर आहेतच, सोबतच उत्कृष्ट कवयित्री, लेखिकासुद्धा आहेत. त्यांची मातृभाषा व शिक्षण गुजराती भाषेतून होऊनसुद्धा त्यांना मराठी वाङ्मयात विशेष रुची आहे. काव्य, कथा, ललित लेख, वैचारिक लेख, वर्तमानपत्र लेख व समीक्षा लिहिणे असा त्यांचा मोठा व्यासंग आहे. त्यांचे बरेच काव्यसंग्रह, चारोळी संग्रह, लघुकथा, ललित लेख, भयकथा, आध्यात्मिक लेख प्रकाशित झाले आहे. त्यांच्या लेखनासाठी व मराठी वाङ्मयासाठी त्यांना बरेचसे पुरस्कार मिळालेले आहेत. असे बहुगुणांनी नटलेले बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला व्याख्याता म्हणून लाभले आहे. याचा लाभ घेऊया. मी माननीय डॉक्टर वर्षा सगदेव मॅडम यांना आपले व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करते. सगळ्यात पहिले आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. महिला दिन आहे. महिलांची उपस्थिती बघून मला खरंच खूप आनंद होतो आहे की हो, आता कमीत कमी या बाबतीत तरी जागरूकता आली की चला ऐकूया.
की आपण काय करायला पाहिजे आणि स्वतःची काळजी कशी घ्यायला पाहिजे. एम आय ऑडिबल? ऐकू येत आहे? ऐकू येत आहे शेवटपर्यंत? गुड. तर तुम्ही स्वतः करता एवढा वेळ काढला आणि इथे आलात, हे याच्याकरता आजचा महिला दिवस तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. कारण की तुम्ही स्वतः करता लक्ष द्यायला वेळ काढला आहे. तर जास्ती वेळ न घेता मी तुम्हाला कॅन्सर ब्रेस्टवर काय काय आपण काळजी घ्यायला पाहिजे, तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे हे सांगणार आहे. कॅन्सर म्हटलं की पहिला विचार काय येतो तुमच्या मनात? पहिली भावना म्हणजे भीती. कॅन्सर म्हणजे कॅन्सर असं वाटतं की नाही? असं वाटतं कॅन्सर म्हणजे यमराजाचे आमंत्रण. पण हे एकेकाळी खरं होतं, आज नाही. आज कॅन्सरचा इलाज होतो आहे. फक्त इलाजच होतो असं नाही, तर जर लवकर कॅन्सर आपल्या लक्षात आला तर अगदी नॉर्मल लाईफ मिळतं. इको होतो आहे का? नाही ना? हां. तर अगदी नॉर्मल लाईफ जगता येतं. मी तुम्हाला माझ्याच नातेवाईकांचं उदाहरण देते. माझी चुलत नणंद, तिचं ऑपरेशन मीच केलं होतं. ती वयाच्या 80व्या वर्षापर्यंत जगली. त्यामुळे ही जी भीती आहे की कॅन्सर म्हणजे यमराजाचं आमंत्रण, हे डोक्यातनं काढून टाका, पूर्णपणे काढून टाका. खूप ट्रीटमेंट आल्या आहेत, खूप वेगळे वेगळे उपचार होत आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याच अंशी आपण कॅन्सरला जिंकलं आहे, हे सत्य आहे. आणि त्यातल्या त्यात ब्रेस्ट कॅन्सरबद्दल तर ही गोष्ट बरीच आहे. कारण की मी आत्तासुद्धा, म्हणजे मला रिटायर होऊन 16 वर्ष झाली, आजही मी बाजारात किंवा कशाच्या कामात जाते तर माझे बरेचसे पेशंट मला भेटतात. आणि यावरनं विचार करा की आज मला 16 वर्ष रिटायर होऊन झाली आहे. त्याच्या आधी 2 वर्ष मी अधिष्ठाता होती. म्हणजे जवळजवळ मिनिमम 18 वर्षाच्या आधी मी त्यांना ऑपरेशन केलं आहे किंवा त्याच्याही आधी केलं आहे. आणि त्या व्यवस्थित बाजारात भेटतात, म्हणजे हाली चालीला सगळीकडे पूर्ण नॉर्मल आहेत. म्हणजेच आता कॅन्सरची भीती बाळगायची नाही. कारण की आपला सगळ्यात मोठा शत्रू हा भीती असते. कॅन्सर नाही, भीती ही आपला शत्रू आहे. आणि म्हणून भीती काढून टाकायची. आणि ती कशी काढायची हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. नेक्स्ट प्लीज, नेक्स्ट स्लाईड. असं म्हणतात की नॉलेज, माहिती हे कुठल्याही भीतीवरचा सगळ्यात मोठा उपाय आहे. तर आपण इथे आज तेच करणार आहोत. कॅन्सर ब्रेस्टविषयी जितकी जास्ती माहिती आपल्याला असायला हवी ती माहिती इथे मिळवणार आहोत, जेणेकरून आपण स्वतःला त्याच्यापासून वाचवू शकू आणि लवकर कळलं म्हणजे लवकर ट्रीटमेंट होऊ शकेल. नेक्स्ट. ब्रेस्ट कॅन्सर म्हटलं की एक नुसता सर्जनचा विषय नाही आहे, फक्त ऑपरेशन करायचं एवढं नाही आहे. ब्रेस्ट कॅन्सर म्हटल्याबरोबर त्याच्यात खूप भावभावना येतात. नेक्स्ट प्लीज. कारण की नेक्स्ट, फिमेल ब्रेस्ट ही फक्त एक ऑर्गन किंवा बायोलॉजी आहे असं नाही आहे, तर ते नेक्स्ट त्याच्या बरंच पलीकडे आहे. नेक्स्ट, स्त्रीत्वाची निशाणी आहे, स्त्रीच्या सौंदर्याचा पॅरामीटर आहे. आणि आजतागत आपलं लिटरेचर असो, साहित्य असो, आपला धर्म असो, आपल्या शिल्पकृती असो, अजंता इलोराच्या शिल्पकृती बघा, सगळीकडे स्त्रीचा, तिच्या सौंदर्याचा आणि त्याच्यात सगळ्यात चांगला भाग भगवणाऱ्या ब्रेस्टचा तुम्हाला चित्रण दिसतं. नेक्स्ट प्लीज. तर जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर होतो तेव्हा काय वाटतं? तेव्हा असं वाटतं की आपल्या स्त्रीत्वावर आघात झाला आहे. कारण की ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे कदाचित ब्रेस्ट रिमूव्ह करावी लागेल, तर स्त्रीत्वावर आघात झाल्यासारखं वाटतं. दुसरं, आपल्यातला मातृत्वावर आघात झालेला आहे असं वाटतं. आणि त्याचबरोबर आपली आयडेंटिटी म्हणजे ब्रेस्ट आहे असं वाटणाऱ्या स्त्रियांना त्यांची सेल्फ इमेज जाती आहे, आपली आयडेंटिटी जाती आहे असं वाटतं. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीमुळे होतं कसं की ती स्त्री त्या कॅन्सरला लपवायचा प्रयत्न करते.
ती लवकर डॉक्टरकडे जात नाही, उशीर करते आणि मग डायग्नोसिस उशिरा होतं, ट्रीटमेंट उशिरा होते आणि त्याच्यामुळे आयुष्याचा स्पॅन कमी होतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आणि मग असं होतं. कॅन्सर ब्रेस्टचा एकेकाळी इलाज काय होता, तर पूर्ण ब्रेस्ट काढून टाकायची. त्याच्यामुळे आपली सेल्फ इमेज खराब होते, आपलं डिस्फिगरमेंट होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगते, म्हणजे मी सर्जन आहे, मी अनुभव घेतला आहे, माझे अनुभव सांगते. कित्येकदा असं झालं आहे की नवऱ्यांनी नाही म्हटलं आहे ऑपरेशन नाही करायचं, अर्धी बायको नाही पाहिजे मला, असे म्हणणारे नवरेसुद्धा भेटलेले आहेत. तर त्याच्यावरनं विचार करा की स्त्रीला ह्या सगळ्या गोष्टींचा किती त्रास होऊ शकतो. नेक्स्ट प्लीज. आता बघूया कॅन्सर ब्रेस्टचा धोका कोणाला जास्ती आहे. तसं म्हटलं तर कॅन्सर ब्रेस्ट म्हणजे स्त्रीलाच कॅन्सर होतो, ब्रेस्टचा कॅन्सर. तर त्यातल्या त्यात कोणाला जास्ती धोका आहे, तर सगळ्यात पहिले स्त्री असणं हेच सगळ्यात पहिला धोका आहे. दुसरा म्हणजे मोठ्या ज्यांच्या ब्रेस्ट असतात, काही लोक लठ्ठ असतात, त्याच्यात ॲडिपोज टिश्यू खूप जास्ती असतो, त्यांना किंचित जास्ती धोका असतो. त्याचबरोबरीने ज्यांचे हार्मोन लेवल जास्ती आहे किंवा इनफर्टिलिटीमुळे बऱ्याच वेळा हार्मोन ट्रीटमेंट करावी लागते आणि त्याच्यामुळे त्यांचं हार्मोन लेवल वरती जातं, तर तिथेसुद्धा किंचित धोका वाढतो. त्याचबरोबरीने ज्यांना एका ब्रेस्टमध्ये ऑलरेडी कॅन्सर झाला आहे त्यांना दुसऱ्या ब्रेस्टमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता वाढून जाते. त्याचबरोबरीने जेनेटिक अनुवांशिकता आणि पारिवारिक हिस्ट्री हे सुद्धा महत्त्वाचे कारण आहेत. नेक्स्ट प्लीज. आपण जेव्हा जेनेटिक म्हणतो, अनुवांशिक म्हणतो, तर आमच्यात ते 2 असे जीन ओळखण्यात आलेले आहेत की ज्याला आम्ही BRCA1 आणि BRCA2 म्हणतो. आणि 60% स्त्रियांमध्ये हे जीन असतात, पण कॅन्सर फक्त 10% स्त्रियांमध्ये होतो. त्यामुळे हे आहे म्हणून कॅन्सर होणार असा विचार करू नये आणि कधीही जेनेटिक टेस्ट करायचा विचार करू नये. नेक्स्ट प्लीज. आणि असे काही धोक्याचे हे आहेत की जिथे आपण काही बदल घडवू शकत नाही, तर काही असे आहेत की जिथे आपण त्याला प्रिव्हेंट करू शकतो, रोखू शकतो. तर पहिले बघूया की जिथे आपण काही करू शकत नाही. ज्यांच्या पाळी सुरू व्हायची वय कमी आहे, 12 वर्ष किंवा 12 वर्षाच्या आधी, आजकाल बऱ्याच पोरींचं उंची वेट जास्ती असल्यामुळे पाळी बरीच लवकर होते सुरू. तर 12 वर्षाच्या आधी जर कोणाची पाळी सुरू झाली किंवा 50च्या नंतर पाळी थांबली, तर हा स्त्रियांचा ग्रुप असा आहे की त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता थोडी जास्ती आहे. होणारच आहे, जास्तीच आहे असं नाही, किंचित वाढते शक्यता. त्याचबरोबरीने ज्यांना एकही मूलबाळ झालं नाही आहे, कन्सिवच झाल्या नाही अशा स्त्रिया, किंवा ज्यांनी पहिल्या 3 महिन्यात ज्यांचे 1-2 अबॉर्शन झाले आहेत, अशा स्त्रियांनासुद्धा हा धोका थोडासा वाढतो. नेक्स्ट प्लीज. आता हे रिस्क फॅक्टर असे आहे की जे आपण कंट्रोल करू शकतो, हे आपल्या हातात आहे. त्यात सगळ्यात पहिलं म्हणजे आपलं पहिलं मूल 30च्या आत व्हायला पाहिजे. आजकाल करिअर आणि सो मेनी थिंग्स याच्यामुळे उशिरा लग्न होतात. लग्नानंतर अजून 2-3 वर्ष थांबूया, त्याच्यानंतर पहिलं मूल, असं करता करता 30 ओलांडून जाते. आणि 30 नंतर जेव्हा आपण मूल होऊ देतो तर त्याच्यामुळे कॅन्सरचा धोका किंचित वाढतो. या गोष्टीची प्रत्येक स्त्रीनी आणि प्रत्येक मुलीनी नोंद घ्यायला पाहिजे आणि शक्य झालं तर 30च्या आत पहिलं मूल होऊन द्यायला पाहिजे. हा एक. दुसरा, मूल झाल्यानंतर ब्रेस्ट फीडिंग करणं मॅन्डेटरी आहे, कारण त्या मुलाची ग्रोथ होतेच, त्याच्याकरता तर खूप चांगलं आहेच, पण ब्रेस्ट फीडिंग दिलं, अंगावर दूध पाजणं पोराला, हे तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सरपासनं वाचवतं. आणि म्हणून पोराला जवळजवळ 1 वर्ष, भलेही त्याला तुम्ही वरतून दूध दुसरं द्या, खायला शिकवा सगळं, पण 1 वर्षापर्यंत अंगावर पाजत राहणं हे आवश्यक आहे. त्याची ग्रोथ, इमोशनल ग्रोथसुद्धा खूप छान होते त्याच्यामुळे पोरांची. नेक्स्ट प्लीज. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सिडेंटरी लाईफ. आजकाल बसकं झालं आहे जीवन.
एक्सरसाइज नाही, कामं नाही, आणि खाणं म्हणजे कसं अगदी त्याला म्हणतो ना डेअरी प्रॉडक्ट, बेकरी प्रॉडक्ट असे सगळे खाणं होतं. वजन वाढत जातं आणि मग कॅन्सरचा धोका थोडासा वाढत जातो. तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं, वजन आटोक्यात ठेवलं आणि बाकीच्या गोष्टी पाळल्या, तर कॅन्सर ब्रेस्ट होण्याची शक्यता आपण कमी करू शकतो. हे आपल्या हातात आहे. नेक्स्ट प्लीज. स्ट्रेस इन कॅन्सर. आजकाल आपण जेव्हा मेडिकल गोष्टी बोलतो, हार्ट अटॅक आला, स्ट्रेस खूप आहे. हायपर टेन्शन झालं, ब्लड प्रेशर वाढलं, खूप स्ट्रेसमुळे वाढतं बा. पण कधीही कोणीही आजपर्यंत असं नाही म्हणायचं की स्ट्रेस असला तर कॅन्सर होऊ शकतो. हे आता प्रूव्ह झालं आहे की स्पेशली स्त्रियांमध्ये की स्ट्रेस जर जास्ती असेल तर कॅन्सर होण्याची शक्यता थोडीशी वाढते. ते का वाढते त्याचं कारण आहे की आपल्या शरीरात जे पॅथॉलॉजिस्ट आहे तिला जास्ती कळेल की आपल्या शरीरात काही रिपेअर होत असतात. आपले जे सेल आहे त्याचं रिपेअरिंग वर्क कंटिन्युअसली चालू असतं. आपण घर एकदा रिपेअर करतो, दोनदा रिपेअर करतो. आपलं शरीर रोजच्या रोज रिपेअर होत असतं आणि त्या रिपेअरिंगमध्ये जर आपण स्ट्रेसमध्ये जगत असलो तर त्या रिपेअरिंगमध्ये अडथळा येतो आणि त्याच्यामुळे आपले सेल जे चांगले होणार असतात त्याच्यातनं एखादा कॅन्सरचा सेल तयार होतो आणि त्या कॅन्सरच्या सेलला मारून टाकायची जी प्रतिकारशक्ती आपली असते तीसुद्धा स्ट्रेसमुळे कमी होऊन जाते आणि त्याच्यामुळे तो कॅन्सरचा सेल जिवंत राहून वाढायला सुरुवात करतो. तर त्याच्यामुळे स्ट्रेस घेणं कमी करा. आता हे म्हणणं खूप सोपं आहे ना, पण मी तुम्हाला सांगू का, मी आमच्या इथल्या सगळ्या लोकांशी बोलत होते की स्ट्रेस कशाचा येतो. कुठल्या मोठ्या गोष्टीचा स्ट्रेस येत नाही, कारण की आपण त्याच्याकरता मेंटली तयार होऊन गेलेलो असतो. काहीतरी घडणार आहे किंवा काही घडलं आहे तर त्याची मानसिक तयारी होऊन जाते. रोजच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला वाटतसुद्धा नाही की याचा स्ट्रेस येऊ शकतो, त्या गोष्टी आपल्याला स्ट्रेसमध्ये. दूध ठेवलं आहे, दूध उतू गेलं आणि धावते बाई, आपल्याला वाटतं त्यात काय, पण त्यानीसुद्धा स्ट्रेस वाढतो. एखादी गोष्ट कुठेतरी ठेवून दिली, सापडत नाही, ते मधला ती हातात येईस्तोवरचा जो मधला पिरियड असतो तो बघा केवढं आतमध्ये काय काय घडून जातं तेवढ्या वेळेत. ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा स्ट्रेस घेणं बंद करा. समजा एखादी वस्तू हरवली तर काहीही बिघडत नाही. एखाद्या दिवशी दूध उतू गेलं तर काही बिघडत नाही. शांतपणे जगायला शिका, एवढंच माझं म्हणणं आहे. तर हे आहे की हे स्ट्रेस, ट्यूमर आणि ते ट्यूमरची वाढण्याची गती याच्यामध्ये खूप कॉमन हे आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्याला कॅन्सरच्या सेलला आपल्या बॉडीत मारणारा, कॅन्सरपासून आपल्याला वाचवणारा एक नॅचरल किलर सेल म्हणून सेल असतो. जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा हे नॅचरल किलर सेल कमी होऊन जातात. असे काही सेल असतात, नेक्स्ट प्लीज, बीटा लिम्फोसाईट म्हणतो आम्ही त्याला. ते जे सेल असतात ते सुद्धा आमच्या बॉडीमधला कॅन्सर सेलपासून आपल्याला वाचवतात. तर त्याची संख्या पण खूप कमी होऊन जाते आणि त्याच्यात एक विशिष्ट पदार्थ तयार होत असतो जे आपल्या कॅन्सर सेलला मारत असतो. ते पण ते सेलच कमी झाले की मग तो पदार्थही कमी होऊन जातो. इंटरल्युकिन म्हणतो आम्ही त्याला. तो पदार्थही कमी होऊन जातो. आणि म्हणून डे टू डे लाईफमध्ये रोजच्या जगण्यात स्ट्रेस कमी होईल अशा पद्धतीने जगा. नेक्स्ट. स्ट्रेसमुळे इम्युनिटी कमी होते. हे आता प्रूव्ह झालेलं आहे, सगळीचकडे प्रूव्ह झालेलं आहे. आणि इम्युनिटी कमी झाली, प्रतिकारशक्ती कमी झाली की प्रत्येक प्रकारचा आजार होऊ शकतो. मग ते इन्फेक्शन होऊ शकतं, मग ते कॅन्सर होऊ शकतं, ब्लड प्रेशर वाढू शकतं, हार्ट अटॅक येऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला स्ट्रेस फ्री लाईफ कसं जगता येईल हे शिकणं अतिशय आवश्यक आहे. नेक्स्ट प्लीज. आता हाय रिस्क म्हटलं, धोका जास्ती आहे म्हटलं घाबरले. रिस्क वाढली म्हणजे नक्कीच कॅन्सर होणार नाही. रिस्क वाढली ते तुम्हाला जागृत करतं, सजग करतं की अरे मला होऊ शकतो बरं का. आणि मग तुम्ही जास्ती सजग होता आणि तुम्ही जेव्हा जास्ती सजग होता तेव्हा लवकर शोधता
आणि त्याच्यामुळे लवकर ट्रीटमेंट होते. त्यामुळे हाय रिस्क इज अ बून इन डिस्गाईज, की तुम्हाला छुपे मिळालेले वरदान आहे की जेव्हा तुम्हाला धोका वाढला आहे असं वाटतं तेव्हा तुम्ही जास्ती जागरूक राहून आपल्याकडे बघाल, स्वतःची तपासणी कराल आणि त्याच्यामुळे अगदी छोटासा ट्यूमर तुमच्या हाताला लागेल आणि त्याची ताबडतोब त्याचा इलाज होईल. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. तर नेहमी हे लक्षात ठेवा की रिस्क वाढली म्हणजे कॅन्सर होणार असं नसतं. आपल्याला जास्ती सजग करतं आणि आपण जेव्हा जास्ती सजग होतो तेव्हा आपण त्याला खूप लवकर शोधतो आणि लवकर शोधलं म्हणजे लवकर तपासणी होते, लवकर इलाज होतो आणि मग त्याच्यामुळे आपण लवकर बरे होतो. नेक्स्ट प्लीज. आता आपण बघूया की काय काय गोष्टी असतात जेव्हा तुम्ही ताबडतोब त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. ब्रेस्ट पेन. जनरली आम्ही म्हणतो की कॅन्सरमध्ये दुखणं नसतं, पण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये कधी कधी दुखत असतं. जेव्हा तुम्हाला दुखतं त्याच्याकडे दुर्लक्ष न करता फक्त एकदा तरी सल्ला घ्यावा, डॉक्टरी सल्ला घ्यावा. गाठ हाताला लागली तर आमचं तर एक ब्रीद वाक्य आहे की स्तनातली गाठ जोपर्यंत आपण त्याला ते कॅन्सर नाही हे सर्टिफाय करत नाही तोपर्यंत त्याला कॅन्सर समजूनच त्याची तपासणी करून घेतली पाहिजे. त्याचबरोबरीने निपलमधनं स्त्राव होतो, कधी ब्लड होतं किंवा काही होतं, तर तो निपलचा जो स्राव आहे त्याला खूप कारणं आहेत, पण त्याचं एक कारण कॅन्सर आहे. त्याच्यामुळे निपलमधनं जर स्राव होत असेल, पाणी येत असेल किंवा काही होत असेल तर त्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. बरेचदा तिथे छोटासा अल्सर झाल्यासारखा वाटतो, छोटासा बारीक घाव झाल्यासारखा वाटतो किंवा चामडी अशी लाल झाल्यासारखी वाटते. ते सुद्धा कधीतरी किंबहुना 0.1% कॅन्सरची निशाणी असू शकते आणि म्हणून ते दाखवून घेणे आवश्यक असते. नेक्स्ट प्लीज. मी जसं सांगितलं की स्तनमध्ये कुठलीही गाठ हाताला लागली तर त्याचा तपासणी करणं अतिशय आवश्यक आहे. कारण की आमच्या इथे आम्ही हे नेहमीच म्हणतो की गाठ आली की कॅन्सर असण्याची शक्यता आहे. प्रत्येक गाठ कॅन्सरची आहे म्हणून आम्ही तपासणी करतो आणि मग सांगतो की कॅन्सर नाही आहे. तर त्याच्याकरता काय करायला पाहिजे हे सगळं कसं कळेल? मी जसं आता सांगते जागरूक व्हा. यांनी सांगितलं जागरूक व्हा, मी सांगते जागरूक व्हा, सगळे म्हणतात जागरूक व्हा. अरे जागरूक होणं म्हणजे काय, कसं? तर त्याचं हे आहे, त्याच्याकरता हे मेन लेक्चर आहे की पहिलंच राहू द्या. हां, सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे काय? स्वतः तपासणी करणे. जेव्हा तुम्ही दर महिन्याला एकदा तरी मी सांगते त्याचं कसं करायचं ते. जर तुम्ही स्वतःच्या नॉर्मल म्हणजे आपलं काय आहे स्ट्रक्चर याच्याबद्दल जागरूक झालात तर त्याच्यात काही बदल घडला तर ते तुमच्या लक्षात येईल. किंबहुना बारीक झालेले बदल कदाचित डॉक्टरला कळणार नाही पण तुम्हाला कळेल आणि म्हणून स्वतःची तपासणी स्वतः करायला शिकायचं आहे. तर कसं बघायचं, कशी तपासणी करायची, काय बघायचं आणि केव्हा डॉक्टरकडे जायचं, त्या 3 प्रश्नाचा आता आपण थोडासा उहापोह करूया. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. त्याच्या आधी सांगते कॅन्सर रिसर्च आपल्या भारतात झालेले कॅन्सर रिसर्च आहे की जे लोक डॉक्टरकडे जाऊन तपासणी करतात फक्त हाताने, त्याच्यात 2000 एक गाठ पकडल्या जाते. मेमोग्राफी नावाची एक्सरे टाईप इन्व्हेस्टिगेशन आहे, त्याच्यात 2000 3 जणांचे पकडल्या जातात. MRI 10 पकडले जातात. पण सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा मेल्यानंतर त्या शरीराची जर तपासणी केली तर 2000 स्त्रियांमधल्या देहात 200 कॅन्सर आढळतं, पण त्या नॉर्मल लाईफ जगल्या असतात. ते फक्त बारीक कुठेतरी कोपऱ्यात राहिलेलं असतं, वाढत नाही किंवा त्याचे जे दुष्परिणाम होतात ते होत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला कॅन्सर म्हणजे मृत्यू असा विचार न करता
त्याच्याबद्दल जागरूक राहणे हे सगळ्यात जास्ती महत्त्वाचं आहे. नेक्स्ट प्लीज. आता तपासणी कशी करायची आणि केव्हा करायची? पहिलंच तर दर महिन्याला एकदा तपासणी करायची आहे. केव्हा करायची? पाळी संपली, पाळी ज्या दिवशी संपते म्हणजे पाळीचा 5वा किंवा 6वा दिवस, त्या दिवशी तपासणी करायची आणि त्या दिवशी दर महिन्याला करायची आहे. कारण की पाळी जेव्हा सुरू होते त्याच्या आधीच्या 15 दिवसात ब्रेस्ट स्ट्रक्चर बदलतं, थोडा हेवीनेस येतो, थोडा साईज वाढतो, तर तेव्हा तपासणी करायची नाही. पाळी संपली की ब्रेस्ट परत नॉर्मल होते आणि तेव्हा ती तपासणी करायची आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला तुमची नॉर्मल ब्रेस्टची साईज काय आहे, त्याचं लेवल कसं आहे, तुमची ब्रेस्ट कशी दिसते आणि हाताला कशी लागते हे तपासायचं आहे. त्याच्याकरता आरशाच्या समोर उभे राहा, कमरेवर हात देऊन, आणि आपल्या दोन्ही ब्रेस्टकडे बघा. एखादी ब्रेस्ट वर किंवा खाली आहे का, एखादी ब्रेस्ट मोठी किंवा छोटी आहे का. नॉर्मली किंचित फरक असतो साईजमध्ये, किंचित फरक लेवलमध्ये पण असतो, त्याच्यामुळे घाबरू नका. तर निपल आणि अरिओला कसे दिसत आहेत, त्याचा रंग कसा आहे ते बघून ठेवा. नेक्स्ट. आणि हाताने तपासताना ह्या भागाने तपासायचं, बोटाने नाही. असं धरून नाही तपासायचं, ह्यानी असं तपासायचं. म्हणजे त्याला जर गाठ लागली तर ती गाठ आहे. असं धरून केलं तर सगळ्यांनाच गाठी लागतील. तर असं धरून कधी तपासू नका. आता काय काय बघायचं आहे, तर कधीतरी तुमच्या ब्रेस्टच्या स्किनमध्ये काही खड्डा पडला आहे का, थोडंसं आतमध्ये गेली आहे का स्किन, तर ते बघायचं आहे. त्याच्यात दिसते तशी गाठ असते, ते दिसते, बरेचदा हाताला लागते, तसं काही आहे का ते बघायचं आहे. आपल्या याच्यात ते कुठे क्रॅक आली आहे का, छोटासा घाव झाला आहे का, काही ओरखडा पडल्यासारखं वाटतं आहे का, त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. काही डिस्चार्ज आहे का, स्राव आहे का, जर असेल तर कसा स्राव आहे ते बघायचं आहे. आणि आणखीन कुठे गाठ आली आहे का किंवा ते निपल आतमध्ये ओढलं गेलं आहे का ते बघायचं आहे. नेक्स्ट प्लीज. तर जसं तुम्ही उभा राहिलात आरशाच्या समोर, साईज बघितलं, हे बघा इथे खाली दिसतं आहे निपल आतमध्ये गेलेला आहे. तिकडे बघितलं तर तुम्हाला दिसेल वरती असा स्किनमध्ये खड्डा पडलेला आहे. त्या तिकडच्या बाजूला बघा दिसती आहे, थोडंसं उंचवटा आला आहे, गाठ आलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करता तुम्हाला स्वतःला बघायचं आहे. पहिले आरशात बघून पूर्ण हे घ्या आणि त्याच्यानंतर मग हाताने तपासायचं आहे. नेक्स्ट प्लीज. हे बघा इथे तुम्हाला रक्तस्राव होताना दिसत असेल, इथे गाठ आलेली आहे, अगदी स्पष्टपणे दिसत आहे. आणि इथे निप्पल आतमध्ये गेलं आहे आणि त्याच्या साईडला सुद्धा स्किनमध्ये बदल घडला आहे, ते दिसतो आहे. नेक्स्ट प्लीज. हे पूर्ण निप्पल आत गेलेलं आहे. हे असं सुद्धा बरेच लोकांना कॅन्सरमध्ये होतं. नेक्स्ट प्लीज. निप्पल डिस्चार्ज, मी जे म्हणते ना स्राव होणे निप्पलमधनं, जेव्हा अंगावर पाजत असतात तेव्हा दुधाचा स्राव होतो. जेव्हा आपण बंद करतो त्याच्यानंतरही काही दिवस थोडा थोडा स्राव होत राहतो. तो थोडासा व्हाईटिश म्हणजे पांढरका असतो, दूध असतं किंवा पांढरका रंगाचा डिस्चार्ज असतो. जेव्हा अंगावर पाजत असताना दुधाच्या गाठी येतात तर त्या गाठी दुखत असतात आणि ती दाबली तर बरेचदा निप्पलमधनं पस बाहेर येतं. तर ते पण बघायचं आहे. त्याचबरोबरीने त्याला लालसर रंग आहे का, रक्त मिसळलेलं असलं तर ते लालसर दिसतं. आणि सगळ्यात शेवटी अगदी रक्तच येत असतं त्या निप्पलमधनं. तर या 5-6 गोष्टी बघायच्या आहेत. अगदी पाण्यासारखा स्राव, किंचित धुसर असलेला स्राव किंवा दुधासारखा स्राव, पस, ब्लड लाल झालेला स्राव किंवा ब्लड, ह्याच्यातला कुठलाही प्रकार असेल तर या गोष्टीची नोंद घ्यायची आहे आणि डॉक्टरांची कन्सल्ट करायचं आहे. नेक्स्ट प्लीज. समजा तुम्हाला गाठ लागली हाताला, तर त्या गाठीची साईज बघा, दोन्ही काखेमध्ये हात घालून बघा तिथे काही गाठ लागते का, आणि त्याच्यानंतर मग डॉक्टरांकडे जा. ते मग तपासतात, त्याच्यात बाकी काय काय गोष्टी आहेत त्याच्याकरता पुढच्या तपासण्या डॉक्टर करवून घेतात. नेक्स्ट प्लीज.
दर महिन्याला जेव्हा ही तपासणी केल्या जाते तर त्याचे रिझल्ट काय असतात, त्याचे काय परिणाम होतात, खरोखर ते उपयोगाची आहे का, की मॅडम आपल्या काहीच सांगत असतात. तर बघा, हा सुद्धा भारताचा रिपोर्ट आहे की ज्या बायका रेग्युलरली स्वतःच्या ब्रेस्टची तपासणी करतात दर महिन्याला, त्यांना छोटी गाठसुद्धा हाताला लागते. त्यांची गाठ ज्या नाही करत त्यांच्या गाठीपेक्षा छोटी असते, किंबहुना कधीकधी अर्ध्या साईजची गाठसुद्धा लक्षात येऊन जाते. 5 वर्षाचं जीवनकाल हा जुना आहे. आता तर कॅन्सर ब्रेस्टनंतर 15-15, 20-20 वर्ष जगणारे लोक आहेत. पण 5 वर्षाचं जे जगण्याचा पिरियड आहे, जे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करतात त्यांचा दुप्पट आहे. जे नाही करत आणि अचानक ब्रेस्ट कॅन्सर कळतो तर त्याच्यापेक्षा हे दुप्पट आहे. कॅन्सरमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण जे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन स्वतःची तपासणी करतात त्याच्यात फक्त 14% आहे. आणि जे तपासणी करत नाही त्याच्यात ते 26% आहे. हे जाईल ना, म्हणजे आवाज नाही तर येणार नाही तिथे माझा. नेक्स्ट. ते दार बंद करा ना, मग आवाज कमी येईल. अच्छा, इकडचं आहे. ओके. तर जसं मी तुम्हाला अगदी सुरुवातीला सांगितलं, 1 सेंटीमीटरची गाठ, ऐकू येत आहे का? 1 सेंटीमीटरची गाठ असेल तर 80% स्त्रिया 80 वर्षापर्यंत जगू शकतात, म्हणजेच नॉर्मल आयुष्य जगतात. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा जास्ती जगू शकतात. नेक्स्ट. तर आयुष्य तेवढंच महान, जेवढी छोटी गाठ असेल तेवढं लांब जगता येईल. आणि म्हणून सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन, स्वतपासणी अतिशय महत्त्वाची आहे. नेक्स्ट. हे 2 वेगळे वेगळे चित्र आहेत. हा खूप जुन्या काळचं चित्र आहे. ब्रेस्ट कॅन्सर झाला की पूर्ण ब्रेस्ट काढावा लागायचा. आता अगदी छोटी गाठ असली तर पूर्ण ब्रेस्ट काढावा लागत नाही. नेक्स्ट. काही पेशंट एवढा मोठा ट्यूमर घेऊन येतात, स्वतःची तपासणी करत नाही, बघत नाही आणि लपवतात. आणि मग अशा एवढ्या मोठ्या ट्यूमरला घेऊन येतात. आणि एवढा मोठा ट्यूमर झाला की जगणं अगदी कमी होऊन जातं. नेक्स्ट.
हे बघून असं वाटतं की इन्फेक्शन आहे, पस झाला आहे, पण तसं नाही आहे. हा कॅन्सरचा एक प्रकार आहे आणि यांनी खूप लवकर वाढतं आणि याच्यात ट्रीटमेंट लवकर होत नाही आणि पेशंट लवकर दगावतो. नेक्स्ट प्लीज. काही पेशंट इतके उशिरा येतात आणि मग ते लवकर जातात आणि मग काय होतं तर ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे मृत्यू असं वाटतं. नेक्स्ट. आता जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो तर आम्ही काय काय करतो. सगळ्यात पहिले तर आम्ही पेशंटची खूप डिटेल हिस्ट्री घेतो. ते म्हणतात ना, डॉक्टरपासून काही लपवू नये, पूर्ण हिस्ट्री व्यवस्थितपणे सांगा. त्याच्यानंतर तपासणी करून द्या, घाबरू नका, लाजू नका, नीट तपासणी करून द्या. किती गाठी आहेत, कशा गाठी आहे, काखेत गाठ आहे की नाही हे सगळं तपासू द्या. आणि तुम्हाला दुखणं होतं की नाही असं त्याचं काय घ्यायचं, त्याचा काय संबंध असं सोडायचं नाही. ते व्यवस्थितपणे डॉक्टरांना सांगायचं. आणि गाठ जर तुम्हाला जाणवली तर केव्हा जाणवली होती हे सुद्धा सांगायचं. आणि त्याच्यानंतर डॉक्टर त्याची तपासणी करतात आणि नंतर कळतं त्याच्यात कॅन्सर आहे किंवा नाही. नेक्स्ट प्लीज. आता एकदा गाठ हाताशी लागली तर मग त्याच्या बऱ्याच तपासण्या आहेत. त्याच्यातलं सगळ्यात सिंपल साधी तपासणी आहे, त्याच्यात सुई खुपसून पाणी काढतात आणि त्या पाण्याची तपासणी करतात आणि त्याच्यात आपल्याला कॅन्सरचे सेल दिसले तर कॅन्सर आहे हे होतं. पण याच्यात कॅन्सर नाही दिसला म्हणजे कॅन्सर नाही असं होत नाही. म्हणजे ह्याच्यात तपासणीत कॅन्सर नाही निघाला तरी गाठ काढून टाकणे हे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट प्लीज. हे बघा, याच्यात दाखवलं आहे कसं एक साध्या सुईनी पाणी काढलं जातं आणि त्याची तपासणी होते. जसं साधं कुठलंही तुम्ही इंजेक्शन घेता तसंच हा प्रकार असतो, त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. नेक्स्ट प्लीज. मेमोग्राफी. बरेच डॉक्टर्स आहेत, बरेच शिकलेले लोक आहेत आणि सगळ्यांना वाटतं मेमोग्राफी हे म्हणजे जादुई छडी आहे. मेमोग्राफीमध्ये आपल्याला लगेच कळेल कॅन्सर आहे की नाही. तसं नाही. मेमोग्राफी हा एक साधन नक्कीच आहे पण जादूची छडी नाही. नेक्स्ट प्लीज. क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशनमध्ये आपल्याला 16% पेशंटमध्ये अगदी छोटा बारकातला बारीक कॅन्सर दिसतो आणि तो कॅन्सर आपल्याला कन्फर्म करायचा असतो. त्याच्याकरता सुद्धा कधीकधी सोनोग्राफी, अल्ट्रासाऊंड गायडेड मेमोग्राफी करतात आणि त्याच्यातनं सुई टाकून पाणी काढतात आणि ते तपासतात. नेक्स्ट प्लीज. पण हायर टेक्नॉलॉजीनी प्रॉब्लेम वाढवले आहेत, कमी नाही केले. नेक्स्ट प्लीज. नॉर्मल मेमोग्राफी आहे म्हणून खुश होणे नाही, कारण की 16% पेशंटमध्ये मेमोग्राफीनी कॅन्सर मिस केलेला असतो. काही पेशंटमध्ये कसं असतं की त्याच्यात गाठ असते पण त्याच्यात कॅन्सर दिसत नाही म्हणून त्या गाठीकडे दुर्लक्ष करायचं, असं होत नाही. कधीकधी त्या गाठीमध्ये कॅन्सर असतो पण मेमोग्राफीमध्ये दिसलेला नसतो. म्हणून मेमोग्राफी नॉर्मल आहे म्हणून कॅन्सर नाही असं गृहीत धरायचं नाही. मेमोग्राफीमध्ये फॉल्स निगेटिव्ह येतात, खूप जास्ती फॉल्स निगेटिव्ह येतात, म्हणजे कॅन्सर असून रिझल्टमध्ये कॅन्सर नाही असा रिझल्ट येतो. दिस इज फॉल्स निगेटिव्ह. तर मेमोग्राफी करो किंवा न करो, नॉर्मल असो किंवा नसो, जर हाताला गाठ लागत असेल तर त्या गाठीची तपासणी पूर्णपणे करणे आवश्यक आहे. नेक्स्ट. मेमोग्राफी बाहेरच्या देशात मेमोग्राफी हे खूप महत्त्वाचं झालं आहे. आता डिजिटल मेमोग्राफी आली आहे, हे खूप महत्त्वाचं झालं आहे आणि तिथे स्क्रीनिंग सगळ्या पेशंटचं जे होतं ते मेमोग्राफीनी होतं. पण हे प्रूव्ह झालेलं आहे की मेमोग्राफिक स्क्रीनिंगनी सर्वायवल बेनिफिट मिळाला नाही आहे, म्हणजे पेशंट खूप जास्त वेळा जगले किंवा बायकांना खूप मोठं आयुष्य मिळालं असं झालेलं नाही. मेमोग्राफी हा स्क्रीनिंग म्हणून
खूप चांगलं साधन नाही. नेक्स्ट. आणि हे सुद्धा कळलेलं आहे की मेमोग्राफीचा रिझल्ट सांगणारा रेडिओलॉजिस्ट कमीत कमी 300 मेमोग्राफ एका महिन्यात बघत असलेला पाहिजे. मेमोग्राफी रीड करणारा आणि करणारा रेडिओलॉजिस्ट खूपच एक्सपर्ट पाहिजे, नाही तर रिझल्ट मिळत नाही. नेक्स्ट. तर मग मेमोग्राफी करायची की नाही करायची? मेमोग्राफी करायची. कोणाच्या बाबतीत करायची? तर जिथे ब्रेस्ट कन्झर्विंग सर्जरी म्हणजे फक्त थोडा भाग काढून टाकायचा आहे आणि मग त्याला रेडिओ लाईट आणि सगळं ट्रीटमेंट करायची आहे, अशा पेशंटमध्ये मेमोग्राफी करणं आवश्यक आहे. कारण की हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की कॅन्सर फक्त त्या गाठीपुरताच आहे की अजून 2-3 जागेवर अगदी बारीक बारीक कॅन्सर आहे, ते तपासणं आवश्यक आहे. मल्टीसेंट्रिक कॅन्सर आम्ही ज्याला म्हणतो की खूप जागेवर छोटे 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 कॅन्सरचे सेल्स जमा झालेले असतात आणि एक काढलं तर दुसरा वाढतो. तर अशा वेळेला अशी जेव्हा शंका येते तेव्हा मेमोग्राफी करायची असते. स्किन आणि एरिओला आणि निप्पलच्या स्किनवर असं आपल्याला हे होतं ना, चामडी आपली उखडते, अल्सर होतात, असं जेव्हा होतं आणि त्याला आम्ही पॅजेट्स डिसीज असं नाव दिलं आहे. त्याच्यात जगण्याची शक्यता खूप जास्ती असते. पण अशा पेशंटमध्ये मेमोग्राफी करणं इतक्याकरता आवश्यक आहे की त्याच्या आतमध्ये गाठ असू शकते आणि त्यांनी रिझल्ट कॉम्प्रोमाइज होतात. बायलॅटरल काही खूप रेअर 1% पेशंटमध्ये दोन्ही ब्रेस्टमध्ये कॅन्सर असतो. तर तेव्हासुद्धा मेमोग्राफी करून तपास करणे आवश्यक आहे की दुसऱ्या बाजूला कॅन्सर आहे की या कॅन्सरची मेटास्टेसिस झालेला आहे. नेक्स्ट प्लीज. सगळ्यात महत्त्वाचं काय काय आहे ते, एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाताने केलेली तपासणी. तुमच्या आणि डॉक्टरच्या हातापेक्षा श्रेष्ठ काही नाही, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मेमोग्राफी काही पेशंटमध्ये जे मी सांगितलं त्याच्यात करायची, नाही तर नाही केली. समजा इथे मेमोग्राफी नाही आहे, नाही केली तर काहीही बिघडत नाही, त्याच्याकरता नागपूरला जायचं आहे असं करू नका, त्याची आवश्यकता नाही. मी जसं सांगितलं ते फाईन नीडल ॲस्पिरेशन म्हणजे सुई टाकून पाणी काढून त्याची तपासणी करणे आवश्यक आहे. आणि ह्या गोष्टीची करेक्टनेस म्हणजे त्याच्या डायग्नोसिस करेक्ट होतं, कॅन्सर आहे की नाही ते आपल्याला कळतं. ते जवळजवळ 99.4% कळतं. त्यामुळे मेमोग्राफी असो नसो डायग्नोसिस करेक्ट होतं. त्यामुळे मेमोग्राफीची चिंता करायची नाही. नेक्स्ट प्लीज. कॅन्सर ब्रेस्टची मेन ट्रीटमेंट सर्जरी आहे आणि सर्जरी करायची तर जुन्या काळी जसं मी सांगितलं होतं की अख्खा ब्रेस्ट आणि काखेतले सगळे गाठी काढून टाकल्या जायचे. त्याच्यामुळे आपलं शरीर कसं दिसतं, काय दिसतं याचा प्रॉब्लेम वाटायचा. पण त्याच्यात रिकन्स्ट्रक्शन होऊ शकतं. प्लास्टिक सर्जरी टाईप सेकंड ब्रेस्ट तिथे रिकन्स्ट्रक्ट करता येते आणि तुमचा रूप जसं आहे तसंच राहतं. आणि आत्तापर्यंतच्या माझ्या 40 वर्षाच्या अनुभवाचं निचोड सांगते. जितक्या पेशंटमध्ये आम्ही मॅस्टेक्टॉमी केलेली आहे ते पेशंट 15 ते 20 वर्ष 25 वर्ष जगतात. कन्झर्वेटिव्ह ब्रेस्ट सर्जरीचे पेशंटचं आयुष्य कमी असतं, वारंवार होतं त्यांना. त्यामुळे ज्यांना खूप सेल्फ इमेजचा प्रॉब्लेम नसेल आणि सर्वायवल महत्त्वाचं असेल, जगणं महत्त्वाचं असेल तर ऑपरेशन पूर्ण करा, छोट्या ऑपरेशनच्या मागे जाऊ नका. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. त्यामुळे जसं मी सांगितलं की आता चेंज आला आहे. ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये पहिले ऑपरेशन केलं तरी पेशंट 2-4 वर्षात मरून जायचा. आज तसं होत नाही. 15 ते 20 वर्ष माझ्याबरोबर तर मी असे पेशंट पाहिले की जे 40-40 वर्ष जगलेले आहेत. आणि याचं कारण खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या थेरपी झाल्या आहेत. मी नाही आहे बरं, पण खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या थेरपी झाल्या आहेत की आम्ही कॅन्सर ब्रेस्टचं ऑपरेशन करतो, त्याच्यानंतर रेडिओलॉजिस्टकडे जाऊन ते लाईट घेतात,
त्याच्यानंतर किमोथेरपी घेतल्या जाते आणि त्याच्यानंतर हार्मोन थेरपी घेतल्या जाते. म्हणजे ह्या 4 टाईपच्या ट्रीटमेंट आहे, त्या सगळ्या मी त्या पेशंटमध्ये करायची. आणि त्याच्यामुळे माझे पेशंट मी जे सांगते की 20-25 वर्ष आरामात जगायचे, त्याचं कारण हे मल्टी मॉडल ट्रीटमेंट आहे. आता तर मॉनोन्यूक्लिअर अँटीबॉडी नावाचा एक प्रकार निघाला आहे. ते कॅन्सरच्या सेलमध्ये जाऊन त्या सेलला मारून टाकतं. ते अजून खूप जास्ती जागेवर मिळत नाही. परदेशात जास्ती आहे, आपल्या देशात नाही. पण हे सुद्धा पुढची एक पायरी आहे की ते होईल. नेक्स्ट प्लीज. तर मॅसेज, सिम्पल मॅसेज, दर महिन्याला स्वतःची तपासणी करा. दुसरा, वर्षातनं एकदा डॉक्टरकडे दाखवा, जो याचा एक्सपर्ट असेल. सर्जन असो, गायनेकॉलॉजिस्ट असो, पण ज्याला तपासणी करायची सवय आहे, ज्याला कळतं की ब्रेस्ट कसा तपासायचा, त्याच्याकडे जाऊन तपासणी करून घेणे, दरवर्षी करणे. त्याच्यानंतर रुटीन मेमोग्राफी 40च्या नंतर, किंवा जे हाय रिस्क पेशंट आहे, सगळ्यांमध्ये नाही, पण जे हाय रिस्क आहे की घरात कॅन्सर झालेला आहे, आईला झाला आहे, आजीला झाला आहे, किंवा बहिणीला किंवा मुलीला झाला आहे, अशा लोकांना शक्यता जास्ती असते. तर अशा लोकांनी 3 वर्षातनं एकदा मेमोग्राफी करायची, दरवर्षी करायची नाही. मेमोग्राफीनी कॅन्सर ब्रेस्ट होण्याची शक्यता वाढते. त्याच्यामुळे स्वतःहून त्याच्यात पाय घालायचा नाही. आणि जे आपल्याला धोके दूर करता येतात, जसं वजन कमी ठेवणे, रेग्युलर एक्सरसाइज करणे आणि हार्मोन थेरपी न घेणे, हार्मोन रिप्लेसमेंट न करणे, ह्या 3 गोष्टी आहे. ह्या 3 गोष्टी व्यवस्थित पाळाव्या तर तुम्हाला डेफिनेटली प्रॉब्लेम येणार नाही. छोट्यातली छोटी गाठ हाताला लागेल. छोटी गाठ जर हाताला लागली आणि त्याचं जर ऑपरेशन झालं तर नॉर्मल आयुष्य मिळतं. जेवढं तुमचं जीवन आहे, आयुष्य आहे, तेवढं पूर्ण जगता येतं, अगदी व्यवस्थितपणे जगता येतं. त्याच्यामुळे कॅन्सरची भीती न ठेवता आपल्याला काय काय करायला पाहिजे या बाबतीत सजग राहून ते रेग्युलरली करणे हे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट. So thank you very much. I pray to Mother to save all the mothers in this world. भाषा में समझाया. मैम, हम क्वेश्चन आंसर सेशन ले सकते हैं? मैं ऑडियंस से रिक्वेस्ट करूंगी, आपको जो भी डाउट है, हमारे बीच आज एक्सपर्ट हैं, मैम आपके सारे क्वेश्चंस का आंसर करेंगे. आप अपनी सीट पे अपना हैंड रेस करिए, हाथ ऊपर उठाइए, हम वहीं आपके पास आते हैं. बिना हेजिटेशन के आप कोई भी डाउट मैम से पूछ सकते हैं. आणि नाही तर काहीच नाही समजलं. आता मी काय समजायचं ते सांगा. हॅलो मॅम, एक प्रश्न असा होता. हॅलो मॅम, इकडं. कॅन्सर झाल्यानंतर जसं फॅमिलीमध्ये एखाद्याला कुठला कॅन्सर झाला असेल तर त्याच्यापासून स्प्रेड होण्याची शक्यता किती आहे? जनरली घरचे घाबरतात की त्याच्यापासून, म्हणजे त्याचं खाणं पिणं वेगळं करतात, प्रत्येक गोष्टी वेगळ्या करतात. कुणाला भेटायचं असेल तर जायचं की नाही हे एक शंका असते. तर यामध्ये कितपत म्हणजे आमच्यापर्यंत जी माहिती मिळालेली आहे ती खरी आहे की खोटी आहे, त्याबद्दल तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करा. कॅन्सर हा संपर्काने वाढत नाही. कॅन्सर हा फक्त जनरेशनमध्ये येतो. म्हणजे आईला असला तर मुलीला होण्याची शक्यता असते. हे आईच्या चौपतीत मुलगी आहे म्हणून नाही, जीन्स आहे म्हणून. बाकी तुम्ही कॅन्सर, आम्ही इतक्या हजारो कॅन्सरचे पेशंट ट्रीट केले ना, आम्हाला काही नाही झालं ना. मीच त्याचं जिवंत एक्झाम्पल आहे ना की कॅन्सरच्या पेशंटच्या संपर्कात आलो तर तो कॅन्सर आपल्याला लागत नाही. त्याचं खाणं पिणं वेगळं ठेवा, त्याला बाजूला काढा, तसं करायचं नाही. त्यांनी त्या पेशंटची नेगेटिव्हिटी वाढते आणि तो लवकर मृत्यूमुखात पडतो. बेसिकली जे याच्यात ती स्लाईड समहाऊ मिस झाली आहे, माझ्याच यांनी मिस झाली असेल, की नेहमी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे
मेडिटेशन वगैरे, हार्ट अटॅक आला पेशंटला, ब्लड प्रेशर वाढलेलं असलं, हार्ट डिजीज असला, अंजायना असला, तर सगळे सांगतात मेडिटेशन करा, प्राणायाम करा. ब्रेस्ट कॅन्सर किंवा कुठल्याच कॅन्सरला कोणी सांगत नाही, पण कॅन्सरच्या पेशंटला हे सगळ्यात जास्ती महत्त्वाचं आहे. मी आर्ट ऑफ लिव्हिंगची टीचर आहे आणि मी सगळ्या पेशंटचे कोर्सेस घेतले आहे आणि मी त्यांच्यात झालेला बदल पाहिला आहे. त्यांची भीती टोटली चालली जाते, ते ॲक्सेप्टन्स वाढतो की ठीक आहे, जे आहे ते आहे, आता आपण जगूया, झालं ते झालं. त्यामुळे खूप पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायला पाहिजे. आपल्यात म्हणतात ना की भीष्माला इच्छा मरणाचं वरदान होतं, आपल्याला प्रत्येकाला इच्छा मरणाचं वरदान आहे. माझे असे कित्येक पेशंट आहे की जेव्हा डायग्नोसिस होतं ना कॅन्सर आहे, माझ्या मुलाचं शिक्षण, माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, आणि मी तुम्हाला सांगते त्या पेशंटची ट्रीटमेंट पूर्ण केल्यानंतर ते सगळं कार्य संपेस्तवर त्या पेशंट बऱ्या राहिल्या आहेत. एक पेशंट तर मला अजूनही आठवते, पोरीचं लग्न झालं आणि आठवड्यानंतर ॲडमिट झाली, मला दुखतं आहे म्हणून बघितलं तर तिच्या छातीत एक गाठ आली होती. त्यामुळे इच्छा मरण हे आपल्यात आहे. जे करायची खूप स्ट्रॉंग इच्छा असते तोपर्यंत आपण जगतो, आणि म्हणून सांगायचं स्वतःला की मला जगायचं आहे आणि नॉर्मल जगायचं आहे, मी नॉर्मल राहणार आहे आणि मी सगळ्या गोष्टींना व्यवस्थितपणे पार पाडणार आहे, कधीही प्रॉब्लेम येत नाही. हॅलो मॅम, हार्मोनल ट्रीटमेंट म्हणजे काय? 2 किंवा 3 वेगळे वेगळे प्रकार असतात. हार्मोनल ट्रीटमेंट जेव्हा आपण इन्फर्टिलिटीला देतो, इथे बरेच गायनेकॉलॉजिस्ट आहेत की इन्फर्टिलिटीला हार्मोन द्यावे लागतात जेणेकरून त्यांचं ते रेग्युलर सायकल होऊन त्यांचं इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन लेवल बरोबर होतील आणि त्या कन्सिव्ह करतील. ती हार्मोन थेरपी कॅन्सर ब्रेस्ट होण्यास कारणीभूत ठरते. पण कॅन्सर ब्रेस्ट झाल्यानंतर त्याच्यात एक तपासणी असते, रिसेप्टर स्टेटस. काही कॅन्सर हार्मोनची रिलेटेड असतात, त्या पेशंटला आम्ही इस्ट्रोजन ट्रीटमेंट देतो, टॅमॉक्सिफेन म्हणतात त्याला. त्याच्या गोळ्या येतात, 5 वर्ष आम्ही त्या गोळ्या देतो आणि त्यांनी पेशंटला खूप फायदा झालेला आहे. तर त्याला कॅन्सर ब्रेस्टमध्ये हार्मोन थेरपी म्हणजे अँटी हार्मोनची जी ट्रीटमेंट आहे ती असते, आणि इन्फर्टिलिटीमध्ये जी हार्मोन ट्रीटमेंट केल्या जाते त्याच्यामुळे कदाचित कॅन्सर ब्रेस्ट होण्याची शक्यता वाढते. काही पेशंट माझ्याकडे असे आले आहेत यंग एजमध्ये की बिकॉज दे वर ट्रीटेड विथ द हार्मोन आणि नंतर त्यांना कॅन्सर ब्रेस्ट झाला आहे. हॅलो मॅम, त्याच्यासाठी व्यायाम कोणते करायचे आणि खाण्यापिण्यात काही बदल पाहिजे का? हो, खाण्यापिण्यात बदल म्हणजे वजन कमी राहील तर 4 पदार्थ असे आहेत की जे तुमचं वजन वाढवतात. बेकरी प्रॉडक्ट्स, डेअरी प्रॉडक्ट्स आणि तळलेलं खूप जे आपण खातो ते, ज्यांनी आणि फॅट खूप वाढेल. तर असं खाणं कमी करून व्हेजिटेबल्स, सलाड, आपलं रेग्युलर भाकरी, पोळी, भाजी, भात, हे जे सगळं रेग्युलर जेवण आहे त्यांनी वजन वाढत नाही. हा एक पार्ट. व्यायाम, कुठल्या विशिष्ट प्रकाराचा व्यायाम करायची गरज नाही. रोजचं चाला किंवा बाकीच्या एक्सरसाइज करा किंवा योगासन करा, जेणेकरून तुमच्या बॉडीमधला मेटाबॉलिझम व्यवस्थित होत राहील आणि तुमचं वजन वाढणार नाही, फॅट डिपॉझिट होणार नाही. कारण की फॅटमध्ये परत इस्ट्रोजन जमा होतो आणि त्या इस्ट्रोजननी कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. म्हणून वजन कमी ठेवायचं आवश्यक आहे. नमस्कार मॅडम, जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा. म्हणजे आजार झाल्यानंतर उपचार आहेत, हो, पण ते होऊच नये याच्यासाठी अशी काय काळजी घेता येईल? मी जसं सांगितलं ना, वजन कमी, पहिलं काही गोष्टी अशा आहेत की जे आपल्या हातात नाही. जसं पिरियड लवकर येणे 12 वर्षाच्या आधी, हे आपल्या हातात नाही. येतो काही पोरींना लवकर, किंवा पिरियड उशिरा जाणे, तिथे कदाचित गायनेकॉलॉजिस्ट सजेस्ट करू शकतात किंवा आपण ट्रीटमेंट करूया. पण ते घरात कोणाला कॅन्सर असणे, आई, आजी, बहीण, मावशी किंवा मुलगी, याच्यात कोणालाही ब्रेस्ट कॅन्सर असेल तर शक्यता वाढते. हे आपण दूर करू शकत नाही. पण वजन वाढू न देणे, मूल लवकर होऊ देणे, मुलाला अंगावर पाजणे, आणि
खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष देणे आणि प्लस मी जसं सांगितलं तसं सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करणे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर शक्यता कमी होते. जसं आपल्याला म्हणतो ना कोरोना झाला तर आपल्याला माहिती होतं की हा व्हायरस आहे आणि म्हणून त्याची आपण लस तयार केली. कॅन्सर ब्रेस्टचं एक्झॅक्ट कारण अजून कळलेलं नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याची लस तयार करता येत नाही. कॅन्सर सर्व्हिक्स करता लस तयार झाली आहे. हॅलो हां प्लीज. हॅलो मॅडम. हां बोला. गाठ जी असते तर जी दुखत असते ती कॅन्सरची असते आणि जी दुखत नाही ती कॅन्सरची नसते, असं काही असते का? नाही, कॅन्सरची गाठ जनरली दुखत नाही आणि त्याच्यामुळे ती लक्षात येत नाही. मी जसं म्हटलं की प्रत्येक गाठ आम्ही त्याला कॅन्सर आहे म्हणून त्याची तपासणी करायला सुरुवात करतो, पण 90% गाठी कॅन्सरच्या नसतात. पण 10मधनं 9 कॅन्सरच्या नाही, पण 1 कॅन्सरची आहे. ती 1 शोधण्याकरता सगळ्या तपासण्या करणं आवश्यक आहे. और कोई प्लीज. मॅम माझे 2 प्रश्न आहे की आता सोशल मीडियाच्या आणि आपण असं म्हणतो की आता तुम्ही सांगितलं की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला तर म्हणजे रिकव्हरी होते या असं काही, पण सोशल मीडियाच्या आणि आपण कसं असं बरंच काही असं ऐकतो असं पाहतो की त्याच्याने आपल्याला निगेटिव्ह थॉट्स येतात आणि भीती निर्माण होते. तर ती सतत भीती आपल्या मनात राहिली आणि असं म्हणतात की जसं आपण विचार करू तसं होईल, तर मग त्याच्याने आपल्याला म्हणजे असं काही होऊ शकते का, काही पर्सेंटेज आहे का त्याचे? आणि दुसरा म्हणजे काही आपण असा ब्राज वापरतो तर त्यामुळे त्याचा काही कॅन्सरचा धोका निर्माण होतो का ब्राजमुळे? पहिली गोष्ट मी जे सांगितलं की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, म्हणजे जसं मी सांगितलं मध्ये की एखाद्या पेशंटला कॅन्सर झाला त्याला सगळे भेटायला जातात, बोलतात काय, अगं तिला कॅन्सर झाला होता, ती 2 महिन्यात मेली, तिला असं झालं होतं, तिला असा प्रॉब्लेम आला, अशाच गोष्टी करतो. उलट करायला पाहिजे. ज्याला आजार झाला आहे त्याच्याकडे गेल्यानंतर त्याचं मॉरल बूस्ट करायला पाहिजे. अगं काळजी करू नको, आजकाल इतकी ट्रीटमेंट आली आहे ना, किती वर्ष जगतात सगळे पेशंट, बिलकुल काळजी करू नको, तू पण खूप जगणार आहे. अशा पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी पेशंटशी बोलायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी, तुम्ही जे म्हणता ते खरं आहे, सोशल मीडियामध्ये इतकं उलटं तिलटं आहे की एकाच गोष्टी करता एक्झॅक्टली अपोजिट गोष्टी तुम्हाला त्या गुगलवर दिसतील. म्हणजे गुगलचे एक ते तुम्ही उघडून पाहिलं तर त्याच्यात सांगतात की हे चांगलं आहे आणि तेच दुसऱ्या ह्याच्यातनं पाहिलं तर हे नुकसानदेह आहे. अगदी इतकं सिम्पल साधं की मी असंच मध्ये केव्हा तरी बघत होते, तर हे ड्रायफ्रूट्स पिस्ता अक्रोड हे खूप चांगले आहेत, सगळ्यांनी खायलाच पाहिजे, याच्यातनं हे मिळतं ते मिळतं ते मिळतं. ते सगळं झालं, 2-3 दिवसांनी अजून कुठलं तरी बघितलं, अक्रोडमध्ये खूप जास्ती कॅलरीज आहे, पिस्तामध्ये खूप जास्ती कॅलरीज आहेत, त्यांनी तुमचं वजन वाढून जाईल, ते बिलकुलच खायला नको, ड्रायफ्रूट्स म्हणजे जहर आहे. म्हणजे अशा ऑपोजिट हे आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टीवर विश्वास न ठेवता तुम्हाला जर काही क्वेरी असतील तर डॉक्टरांना विचारा किंवा त्याच्या एक्सपर्टला विचारा किंवा त्याचे जे शिकले सवरलेले आहेत त्यांना वाटतं की मला हे पाहिजे तर त्याचे रिसर्च पेपर असतात. हे आम्ही जो डाटा आणतो तो सगळे रिसर्च झालेले आणि प्रूव्ह झालेले, म्हणजे त्याला आम्ही एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन म्हणतो की त्याच्या आपल्याजवळ पॉझिटिव्ह प्रूफ आहे. अशा गोष्टी जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की खरं काय आहे आणि खोटं काय आहे. आणि आयुष्यात कॅन्सर ब्रेस्टच नाही, ओव्हरऑल संपूर्ण गोष्टी करता आयुष्यात पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहिजे. आणि सगळ्यात सिम्पल गोष्ट सांगते पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणायला, ती म्हणजे ॲक्सेप्ट द सिच्युएशन अँड द पर्सन ॲज दे आर. जे काही आहे त्याचा स्वीकार करा. जोपर्यंत तुम्ही स्वीकार करणार नाही तोपर्यंत तुम्ही बदल घडवू शकत नाही. स्वीकार करायला शिका. एकदा स्वीकार केला की अपेक्षा कमी होतात, अपेक्षा कमी झाला की रिॲक्शन कमी होतात, रिॲक्शन कमी झाल्या की हे जे नेगेटिव्ह चक्र तयार होतात ना ते पूर्ण जातात. त्यामुळे ॲक्सेप्टन्स वाढवा, पॉझिटिव्ह गोष्टी बघा, शक्य तेवढं पॉझिटिव्ह गप्पा पण मारत असाल ना तर पॉझिटिव्ह गोष्टीच्या गप्पा मारा.
नमस्ते. सेल्फ एक्झामिनेशन करताना काही पर्टिक्युलर मेथड करायची का? हो. पहिले तर जसं मी सांगितलं की तुम्ही आरशात बघून पहिले बघा सगळं, मग तपासताना असं नाही तपासायचं, अशी गाठ लागते मला असं नाही तपासायचं. नेहमी असा फ्लॅट हँडनी तपासायचं आणि असं 1-1 इंच भाग, म्हणजे अगदी सुरुवाती कॉलर बोन आहे आपलं, त्याच्या खालून तपासायला सुरुवात करायची, तर अगदी खालपर्यंत यायचं. मग काखेपर्यंत ब्रेस्ट टिश्यू थोडा थोडा जातो, म्हणजे तिथे पूर्ण तपासायचं आणि असा हात ठेवून प्रत्येक इंच पूर्ण ब्रेस्टचा तपासायचा आणि दोन्ही ब्रेस्ट तपासायच्या. जय जिनेंद्र. माझा प्रश्न आहे की एखाद्या महिलेला 3-4 महिने जर सपोज दूध असेल आणि नंतर ती बाळाला देऊ न शकेल, तर मग तिला पण धोका आहे का? जनरली एक असं आहे की लॅक्टेशन जेव्हा सुरू होतं तर दूध कमी होऊन जातं, पण अगदी नाही आहे असं होत नाही. एक दुसरं, बाळाचं जे सकिंग असतं दॅट इटसेल्फ इज अ स्टिम्युलस. तुमच्या ब्रेनला तो स्टिम्युलस जातो आणि त्यांनी ती पूर्ण हार्मोनची हे लाईन ॲक्टिवेट होते आणि दूध यायला सुरुवात होते. त्यामुळे दिवसातनं 2दा का असो ना बाळाला पाजायचं. जितकं काही थोडंसं दूध असेल ते मिळेल त्याला, बाकीचं तुम्ही वरचं दूध द्या, वरचं सगळं द्या, पण ब्रेस्ट फिडिंग बंद करू नका. जय जिनेंद्र मॅडम, माझे 2 प्रश्न आहेत. पहिला हा की आईला आजीला जर कॅन्सर असेल तर कॅन्सर होऊ शकतो, हे फक्त ब्रेस्ट कॅन्सरसाठी आहे की सर्वच कॅन्सरसाठी? आणि दुसरं असं की इम्युनिटी पॉवर जेव्हा कमी होते तेव्हा कॅन्सरचे जंतू तयार होतात, तर एकदा ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर ऑपरेशन केल्यानंतर पुन्हा दुसरीकडे होऊ शकतो का? पहिला प्रश्न तुमचा काय विचारला तुम्ही? आईला आजीला जर ब्रेस्ट कॅन्सर असेल तर तो मुलीला होऊ शकतो, तर हे इतरही दुसऱ्या कॅन्सरसाठी आहे का? हां, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सगळ्यात जास्ती हे आहे, पेनिट्रेशन आहे, किंवा आईला झाला तर मुलीला होण्याची शक्यता वाढते. तसंच स्टमक कॅन्सरचं आहे, ते पुरुषांच्या करता आहे की स्टमक कॅन्सर फॅमिलीमध्ये जाऊ शकतो आणि मग वडिलांना किंवा आजोबांना असला तर नातूला सुद्धा स्टमकचा कॅन्सर होऊ शकतो. जपानमध्ये हा कॅन्सर खूप जास्ती होतो आणि तिथे अशी फॅमिलीच्या फॅमिली असतात की ज्यांना तो कॅन्सर झालेला असतो. पण बाकीचे सगळे कॅन्सर होत नाही. असे फक्त 2 किंवा 3 प्रकारचे कॅन्सर असे आहेत की जे फॅमिलीमध्ये जातात. हा एक पार्ट झाला. आणि दुसरं जे आहे, मी सांगितलं की ब्रेस्ट कॅन्सर एका ब्रेस्टमध्ये झाला की त्याचं ऑपरेशन झालं, सगळं झालं, तर दुसऱ्या ब्रेस्टमध्ये होणार नाही याची गॅरंटी नसते. किंबहुना ते हाय रिस्क ग्रुप असतो की त्याच्यात दुसऱ्या ब्रेस्टमध्ये सुद्धा कॅन्सर होण्याची शक्यता असते. असे खूप पेशंट आहे की ज्यांना पहिल्या ब्रेस्टचा कॅन्सर ऑपरेट केला, 7 वर्षानंतर दुसऱ्या ब्रेस्टमध्ये कॅन्सर झाला, तेही ऑपरेट केला, तेही बरेच वर्ष जगले. म्हणजे दोन्ही ब्रेस्टमध्ये कॅन्सर होऊन 15-15 वर्ष जगणारे पेशंट आहेत. आणि जंतू नसतात कॅन्सरमध्ये, तो सेल आपोआप बदलतो, त्याला आम्ही हे म्हणतो म्युटेशन म्हणतो. जंतू नसतात. जंतू असते ना तर आम्ही लगेच वॅक्सिन तयार केलं असतं. हॅलो मॅम, समजा आपल्याला कुठली गाठ लागली तर पहिले आपण गायनॅककडे जायचं की डायरेक्ट सर्जनकडे जायचं? हे बघा, आता इथलं जर तुम्ही मला कारंजाचं विचारलं तर माझं डोणगावकरांची बोलणं चालू होतं की कारंजामध्ये सर्जन नाही आहे. तर गायनेकॉलॉजिस्टनी फक्त ते वाचून थोडंसं क्लिनिकल एक्झामिनेशन व्यवस्थित करायची सवय टाकायची आहे. मग गायनेकॉलॉजिस्टसुद्धा तुम्ही स्वतः जी तपासणी करू शकता ती तपासणी गायनेकॉलॉजिस्ट डेफिनेटली करू शकेल. आणि गायनेकॉलॉजिस्टनीसुद्धा तपासलं फक्त एकच आहे, म्हणजे सॉरी टू ऑल गायनेकॉलॉजिस्ट, पण माझा जो अनुभव आहे जो नागपूरचा आहे की बरेचदा असं झालं आहे की गाठ लागलेली आहे पण डोंट वरी म्हणणारे गायनेकॉलॉजिस्ट होते. तर असं होऊ देऊ नये. गाठ लागली की ॲस्पिरेशन सायटॉलॉजी करता पॅथॉलॉजिस्ट अवेलेबलच असतो, ते करून घेणे, तपासून घेणे हे महत्त्वाचं आहे.
आणि पेट स्कॅन ही कोणती टेस्ट आहे आणि ती कधी करतात? पेट स्कॅन हा कॅन्सर पसरलेला आहे का, बाकीच्या अवयवात गेला आहे का, बोनमध्ये गेला आहे का, छातीमध्ये गेला आहे का, ब्रेनमध्ये गेला आहे का, हे सगळं तपासण्याकरता केला जातो. हॅलो मॅडम, आजकाल ज्या मुली आहेत जनरली 12 ते 18च्या वयोगटामधील, तर त्यांच्यामध्ये हार्मोन इनबॅलन्सचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या स्तनामध्ये बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं, म्हणजे मी सुद्धा पाहिलेलं आहे दवाखान्यामध्ये गेल्यानंतर, की गाठी निर्माण झालेल्या आहेत. तर डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की त्या फायब्रॉइडच्या आहेत. मग त्या गाठी काढायच्या की काही जण, म्हणजे 2-3 ठिकाणचा अनुभव आहे माझा हा, की काही डॉक्टर लोकांचं म्हणणं असतं की होमिओपॅथीने त्या कमी होतात आणि काहींचं म्हणणं असतं की काढाव्याच लागतात. तर यामध्ये मी कन्फ्यूज आहे. हे बघा, 3 गोष्टी याच्यात. पहिला म्हणजे ह्या ज्या टीनेजरमध्ये गाठी होतात, बिनाईन गाठी होतात, ज्याला आम्ही फायब्रोएडिनोमा म्हणतो. म्हणजे ते जे फायब्रॉइड म्हणाले ना, ते फायब्रोएडिनोमा म्हणतो. ह्या गाठी यंग एजमध्ये होतात, 20च्या आधी जास्ती होतात, 30पर्यंत होत राहतात. ही एकच गाठ असेल तर काढल्यानंतर जर परत झाली तर मग थांबून जायचं, कारण की बऱ्याच पेशंटमध्ये रिकरंट म्हणजे वारंवार होतात, 2-4 होतात, तर मग तिथे थांबायचं. नाही तर एक गाठ असेल तर काढून टाकायची आणि काढली नाही तरीही त्याच्यातलं ॲस्पिरेशन करून तपासणी करायची. जगात यंगेस्ट पेशंट जी रिपोर्ट केल्या गेलेली आहे ती 15 वर्षाची होती. जय जिनेंद्र मॅडम, आपण फ्रीजमध्ये प्रत्येक वस्तू ठेवत असतो. आजकाल फ्रीजचा वापर खूप वाढलेला आहे, परंतु या फ्रीजमध्ये ठेवलेल्या वस्तूमुळे काही कॅन्सर होण्याची शक्यता आहे का? फ्रीजमधल्या वस्तूंनी होतो असं नाही आहे, पण आपला जो आजकालचा खाण्यापिण्याचा प्रकार जो झाला आहे त्याच्यात जे इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड, अजून काय काय वापरलं जातं मला माहिती नाही शेतीतलं, पण ते जे सगळे पदार्थ आहे त्याचे रेसिड्यू राहतात आणि ते फ्रीजमध्ये ठेवल्यावर ते रेसिड्यू कॉन्सन्ट्रेट होतात आणि त्याच्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते. कॅन्सरच होईल असं नाही, पण तब्येतीवर परिणाम होतो. पण ते इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड आणि त्या केमिकलचा परिणाम असतो, फ्रीजचा परिणाम नसतो. हॅलो, ह्या ज्या गाठी असतात त्या काही अशा मुवमेंटेबल असतात आणि काही फिक्स असतात. असं म्हटलं जाते की जी मुवमेंट असते गाठीची ती फारशी हे करत नाही, जास्त पॉवरफुल नसते किंवा कॅन्सरची म्हणू शकत नाही आपण. तर असं काही असते का गाठीमध्ये? असं असतं की जे मी सांगितलं ना, फायब्रोएडिनोमा, छोटी गाठ असते, त्याला आम्ही म्हणतो माऊस इन द ब्रेस्ट. उंदरासारखी अख्ख्या ब्रेस्टमध्ये फिरू शकते, पण त्याचा अर्थ कॅन्सरची गाठ फिरणार नाही असं नाही. सुरुवातीची कॅन्सरची जी गाठ असते ती सुद्धा आजूबाजूला पूर्ण फिरू शकते. जेव्हा ती फिक्स होते तेव्हा त्याचा अर्थ कॅन्सर खूप जास्ती वाढलेला आहे त्याच्यात, किंवा इन्फेक्शन होऊन ॲप्सेस होऊन सगळीकडे चिकटला आहे. 2 गोष्टी असू शकतात. पेशंटच्या वयाप्रमाणे आणि तपासणीप्रमाणे याच्यावर डिसिजन घ्यावा लागतो. और कोई सवाल? मैम, आपने हमें इतने अच्छे से सरल भाषा में, ओके सॉरी. जय जिनेंद्र मॅडम, हॅपी वुमन्स डे तुम्हाला. सगळ्या कॅन्सरच्या प्रकारांवर किमो ट्रीटमेंटच आहे का, किंवा दुसरी उपचार पद्धती कुठली अवेलेबल आहे का? आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिकनी कवर होऊ शकतो का? आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीबद्दल मी बोलू शकत नाही, कारण की मला त्याचं फारसं ज्ञान नाही. पण मी माझे 2 अनुभव तुमच्याशी शेअर करते. माझ्या इथे एक पेशंट आला होता, त्याला टंग कॅन्सर होता, मेल पेशंट होता, टंग कॅन्सर होता, खूप ब्लीड व्हायला लागला, म्हणून तो आमच्याकडे आला. आम्ही त्याची ट्रीटमेंट केली. तो स्वतः होमिओपॅथ होता. त्याचं कॅन्सर डायग्नोज झाल्यानंतर त्यांनी होमिओपॅथीचं पूर्ण औषध घेतलं होतं, तरीही तो त्याचा कॅन्सर वाढला आणि ते शेवटी ब्लिडिंग व्हायला लागलं, तेव्हा तो आमच्याकडे आला. आम्ही त्याची ट्रीटमेंट केली, त्याचं ब्लिडिंग थांबवलं. बट ही हॅज अ फेथ इन हिज ओन थेरपी. तर त्यांनी परत आपलं होमिओपॅथी चालू ठेवलं, पण त्याचा तो कॅन्सर थांबला नव्हता, छोटा झाला नव्हता किंवा वाढायचा थांबला नव्हता. हा एक पार्ट. दुसरं, माझेच अतिशय
क्लोज ओळखीचे त्या गाठ घेऊन आल्या माझ्याकडे. त्यांची नणंद डॉक्टर तिने माझ्याकडे पाठवलेलं, तर त्याची तपासणी केली तर त्याच्यात ते व्यवस्थित दिसलं नाही. तर म्हणून आम्ही म्हटलं की ही तपासणी रिपीट करा. तर ते रिपीट करायचं त्यांना पटलं नाही, म्हणून त्या आयुर्वेदिककडे गेल्या. नागपूरचा खूप फेमस आयुर्वेदाचार्य आहे, तिथे गेल्या, वर्षभर ट्रीटमेंट घेतली. वर्ष 1.5 वर्षांनी त्या माझ्याकडे आल्या. दोन्ही ब्रेस्टमध्ये मोठ्या मोठ्या गाठी, बोनमध्ये कॅन्सर पसरलेला, ब्रेनमध्ये कॅन्सर पसरलेला. ऑफकोर्स किमोथेरपी वगैरे सगळं देऊन ट्रीटमेंट केली आम्ही, पण 2-2.5 वर्ष जगली बिकॉज ऑफ द रेस्ट ऑफ द थेरपी. त्यामुळे हे 2 अनुभव माझ्याकडे आहे आणि म्हणून मी म्हणत असते माझ्या पेशंटला की जे प्रूव्ड ट्रीटमेंट आहे, ज्याचे रिझल्ट आपल्याला माहिती आहे ते घ्या, आपल्या जीवाशी खेळू नका. हॅलो मॅडम. हां, माझ्या मैत्रिणीच्या आईला कॅन्सर झाला होता, आय थिंक 10-12 वर्षापूर्वी. तुम्ही आता सांगितलेलं आहेच की आता हा कॅन्सरचा रोग आहे हा बरा होतो. बट डॉक्टरांनी सांगितलं की लाईटचा प्रकार होता आधी कॅन्सरसाठी, आता आहे की नाही माहीत नाही मला. लाईट डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना आधी 40 दिवसासाठी लाईट द्यायचं आहे, पण 40 दिवसानंतर तरीसुद्धा त्यांची तब्येत काही बरी झाली नाही. मग डॉक्टरांनी सांगितलं की पुन्हा 1 महिन्याचा अजून लाईट देण्यासाठी सांगितलं आहे. तर मग लाईट देण्याने तो किटाणू वाढले का कमी झाले असतील? हे बघा, डॉक्टरांनी लाईट द्यायला सांगितलं त्याचा अर्थच तो कॅन्सर वाढलेला होता, मोठा होता. सर्जरी करणं शक्य नव्हतं, नाही तर सगळ्यात पहिले त्याची ऑपरेशन करून काढलं जातं. पण जेव्हा असं दिसतं की हे कॅन्सर ऑपरेशन करून काढता येणार नाही आहे, अशा पेशंटला लाईट ॲडवाईस करतात. असा जो ॲडव्हान्स, त्याला आम्ही ॲडव्हान्स कॅन्सर म्हणतो, तर अशा ॲडव्हान्स कॅन्सरला लाईटनी थोडा कमी होतो पण पूर्ण जात नाही. अशा पेशंटला लाईट, किमोथेरपी, हॉर्मोन थेरपी ह्या तिन्ही थेरपी एकत्र द्याव्या लागतात. आणि ह्या थेरपी जेव्हा आम्ही एकत्र देतो तेव्हा डेफिनेटली पेशंटच्या ट्यूमरमध्ये, म्हणजे मी माझा अनुभव सांगते 15 वर्षाचा, म्हणजे एक US मधनं आमचेच डॉक्टर तिथून आले होते, मी त्यांना आमचे पेशंट दाखवत होती. तर स्टेज 3 म्हणजे ऑपरेशन करता न येणारे पेशंट, त्या पेशंटला आम्ही किमोथेरपी द्यायचो, हार्मोन थेरपी द्यायचो. ट्यूमर थोडा छोटा झाला की ऑपरेशन करायचो, त्याच्यानंतर परत किमोथेरपी आणि लाईट द्यायचो. आणि जवळजवळ 4-5 वर्ष ते पेशंट जगायचे, इतकं ॲडव्हान्स स्टेज असून. त्याला मी सांगत होते हे सगळे हे असे पेशंट आहे. तो म्हणे आमच्या इथे US मध्ये असा स्टेज 3चा पेशंट आला, आम्ही त्याला घरी पाठवतो, आता मरणाची वाट पहा. मॅडम, मला हे विचारायचं होतं की मी इकडे खूप जणांकडून असं ऐकलं आहे मॅडम की स्तनाचा नाही कुठलाही कॅन्सर असो तर त्याला जर ऑपरेट केलं मॅडम तर त्याचे जे किटाणू असतात ते खूप स्पीडली वाढतात. आणि खूप जण असं म्हणतात की ऑपरेशन न करून, म्हणजे विदाऊट ऑपरेशन काही अशा आहेत थेरपी की ज्यांनी कॅन्सर दुरुस्त होऊ शकतो. तर मला याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं होतं मॅडम. 2 गोष्टी आहे. ऑपरेशन करणे म्हणजे त्याच्या ट्यूमरच्या मधून कापणे असं नाही. जेव्हा तो असा मधून कापला जातो ना तेव्हा वाढतो, ते करतच नाही कोणी. चुकून जर कोणी मधून कापलं आणि मग तसंच ठेवून दिलं तर तो वाढतो. पण आम्ही जेव्हा ऑपरेशनची गोष्ट सांगतो तेव्हा तो पूर्ण कॅन्सर, त्याच्या आजूबाजूचा जो टिश्यू ज्याच्यात तो थोडासा असे याचे जाळे जातात ना, तसा जाळे गेलेला असेल तो पूर्णचा पूर्ण कॅन्सर काढून टाकतो आणि त्याच्यानंतर मग बाकीची ट्रीटमेंट करतो. दुसरं म्हणजे जसं आम्ही सांगितलं किमोथेरपी, तर किमोथेरपी फक्त ब्रेस्टमध्येच नाही, अख्ख्या शरीरात जिथे जिथे कॅन्सरचे सेल गेलेले आहेत त्या प्रत्येक सेलवर काम करते. हार्मोन थेरपी जे देतो ते सुद्धा अख्ख्या बॉडीमध्ये जिथे जिथे कॅन्सरचे सेल आहे त्याच्यावर काम करते. फक्त लाईट म्हणजे रेडिओथेरपी ज्याला आम्ही म्हणतो ते लोकली जिथल्या भागात देतो तेवढ्या भागात काम करते. त्यामुळे हा जो एक गैरसमज आहे की ऑपरेशन केल्याने तो वाढतो किंवा जलद गतीने वाढतो, हा गैरसमज आहे. त्याच्यामध्ये कापू नये, पण तो पूर्ण भाग व्यवस्थित काढता आला पाहिजे. त्याच्या आजूबाजूचा जो एरिया आहे तो पण पूर्णपणे क्लिअर झाला पाहिजे. कारण की हाताला लागणारा कॅन्सर
आणि आतमध्ये पसरलेला कॅन्सर ह्याच्यात खूप फरक असतो. 2-3 सेंटीमीटरपर्यंत पुढे पसरलेला असू शकतो आणि म्हणून मी म्हणते की पूर्ण ब्रेस्ट काढली तर कॅन्सर आतमध्ये राहत नाही. मॅडम असं पण होते का की ज्यावेळेस म्हणजे गाठ झाली असेल तिथली तुम्ही ऑपरेशनने गाठ क्लिअर केली तर त्याच व्यक्तीला पुन्हा दुसऱ्या ठिकाणी येऊ शकते? हे बघा, ती गाठ जर कॅन्सरची नसेल, जर फायब्रोएडिनोमा असेल ज्याला आम्ही ते गाठ म्हणतो, बिनाईन असते, त्याच्यात कॅन्सर नसतो, ती परत गाठ होऊ शकते. फायब्रोएडिनोमा मल्टिपल होऊ शकतात, खूप कमी पेशंटमध्ये होतात पण होऊ शकतात. कॅन्सरची नुसती गाठ काढली तपासणी करता आणि पुढे काहीच नाही केलं तर मग तो कॅन्सर तिथेच राहिला बाकीचा, मग तिथे परत गाठ येईल. मी तुम्हाला माझ्या एका पेशंटचं एक्झाम्पल सांगते की हे जे अशा खूप साऱ्या तपासण्या का कराव्या लागतात. आमच्या इथे ती नर्सिंग स्टाफ होती, तिचं गाठ आली म्हणून ती तपासायला आली माझ्याकडे. आम्ही ते पाणी काढलं, तपासणीला पाठवलं, तिथून रिपोर्ट आला कॅन्सरचे सेल नाही. म्हणून म्हटलं की पण हाताला मला ते हात लावल्यावर माझ्या 100% डोक्यात होतं की हे कॅन्सरच आहे, दुसरं काही नाही आहे. म्हणून मग मी तिला म्हटलं की आपण तुकडा काढूया. तुकडा काढला, त्याच्यातही त्या पॅथॉलॉजिस्टला कॅन्सर सेल नाही दिसले. म्हटलं एनिवे आपण नाहीतरी कुठलाही लंप असला ब्रेस्टमध्ये, कुठलीही गाठ असली तर ते काढून टाकणे हे महत्त्वाचे आहे. आणि तुझं वय म्हटलं 35-40च्या मध्ये आहे तर तुझ्या वयात कॅन्सर होण्याची शक्यता खूप जास्त आहे, आपण ही गाठ काढून टाकूया. ती गाठ आम्ही काढून टाकली, पॅथॉलॉजिस्टला पाठवली आणि रिपोर्ट आला कॅन्सर आहे. त्यामुळे बरेचदा असं होतं की नाही 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 म्हणता हो होऊन जातं. तर म्हणून कुठलीही गाठ, ब्रेस्टची गाठ आणि तेही कडक लागणारी गाठ जर असेल तर ते काढून टाकणे शहाणपणाचे आहे. आणि काढून तपासणी करून घेणे, काढून टाकली असं नाही, पॅथॉलॉजिस्टकडे पाठवून पूर्ण तपासणी करून घेणे. और कोई प्लीज? समय को देखते हुए हम आगे बढ़ते हैं. मैम, आपने हमें इतने अच्छे से सरल भाषा में सब कुछ एक्सप्लेन किया, सारे वीडियोस और स्लाइड प्रेजेंटेशन के माध्यम से. इसके लिए मैं आपको थैंक यू वेरी मच कहना चाहूँगी. आज हमने मैम से सीखा मिथ्स के बारे में, स्ट्रेस का क्या रोल है ब्रेस्ट कैंसर में, हमें खुद से ब्रेस्ट एग्जामिनेशन करना चाहिए, पीरियड्स के कौन से दिन हमें एग्जामिनेशन करना चाहिए. साथ में हमें मैम ने बताया हम साल में मिनिमम एक बार अपने डॉक्टर के पास ज़रूर जाएंगे, हमें भले ही कोई सिम्टम्स फील ना हो तो भी मंथली हम खुद का ब्रेस्ट एग्जामिनेशन ज़रूर करेंगे और 3 साल में एक बार हम मैमोग्राफी ज़रूर करेंगे. और भी बहुत कुछ. इन शॉर्ट में मैम का टेक अवे मैसेज यहाँ से ये समझती हूँ, मैम ने कहा है बस ज़रूरत है जागरूकता की और सही जानकारी की, जो हमें वर्षा मैम ने बखूबी दी है. मैं पूरे कारंजा की ओर से वर्षा मैम के लिए 2 लाइन्स कहना चाहूँगी. आशा का सूरज निकलता रहेगा, मंजिल का मुसाफिर चलता रहेगा. आशा का सूरज निकलता रहेगा, मंजिल का मुसाफिर चलता रहेगा. बस वर्षा मैम, आप ऐसे ही खास मौके पर आते रहिए, आपकी प्रेरणा का दीपक जलता रहेगा. और प्रोग्राम के आखिरी पड़ाव के लिए वोट ऑफ थैंक्स के लिए मैं कारंजा के रेडियोलॉजिस्ट डॉक्टर रचना कड़ू मैम को इनवाइट करना चाहूँगी. मैम प्लीज़. First you thank you me. I would like to thank you all for inviting me and listening to me so patiently. सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा. आणि आभार प्रदर्शनाची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. आणि त्यासाठी मी सर्वप्रथम ज्या माझ्या गुरु होत्या, मॅडम मला ओळखत नसतील पण मी 2005-2006 साली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला मॅडमची विद्यार्थिनी होती आणि आता माझी रिव्हिजन मॅडमनी घेतलेली आहे. आणि कारंजात आता मी 12 ते 13 वर्ष झाले काम करत असताना सोनोमॅमोग्राफी बऱ्यापैकी मॅडम आता आमच्याकडे होते आहे. म्हणजे मॅमोग्राफी नसली तरी सोनोमॅमोग्राफीच्या माध्यमातून आम्ही स्क्रीनिंग करतो आहे पेशंटचं. म्हणजे जी एक पेशंटला भीती असते की सॉलिड मास आहे, सिस्टिक मास आहे, म्हणजे एक पेशंट जो येतो की गाठ लागली म्हणजे मनात भीती घेऊन ती थोडी भीती कमी करण्याचं काम
आम्ही आमच्या परीने करण्याचा प्रयत्न करतो आणि पुढे त्यांना गाईड करतो की पुढे कुठल्या तपासण्या करायच्या, काय करायच्या. तर मॅडमनी जे खूप आपल्याला मार्गदर्शन दिलं आणि वेळातला वेळ काढून आपली भीती कमी करण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला, मला असं वाटते की सगळ्या महिला वर्गांना त्याचा खूप फायदा होईल. कारण की कॅन्सर म्हटलं की जी सगळ्यात पहिली जी भीती येत असते ती दूर करण्याचा आम्ही जे मॅडमनी आम्हाला पण जे शिकवलं त्याचा तुम्हाला फायदा करून देण्याचा प्रयत्न करू. तसेच आज इथे उपस्थित असलेल्या सगळ्या महिलांचे मी आभार मानते आणि त्यांनी ही माहिती सगळ्यात जे स्ट्रॉंग नेटवर्क असेल तर मला असं वाटते ते स्त्रीजी आहे. आणि आपल्या या इथे असलेल्या सगळ्या महिलांनी 10 महिलांना जरी हे दिलं, प्रोत्साहन दिलं, तर त्या ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन त्यांना शिकवलं तर त्या अप्लाय करतील आणि त्याचा सगळ्यांना फायदा होईल. तसेच इथे असलेल्या सर्व शाळांचे संस्थापक, पदाधिकारी, गुरुदेव देवेंद्र कीर्ती हॉल यांची व्यवस्थापन समिती, कारंजा डॉक्टर असोसिएशनचे सर्व सन्माननीय सभासद, सन्मती भवनाचे सर्व पदाधिकारी, सर्व महिला मंडळ व बचत गट यांचे सभासद व पदाधिकारी, विश्व मांगल्य परिषदेचे सर्व पदाधिकारी, आर्ट ऑफ लिव्हिंग, गो ग्रीन फाउंडेशन या संस्थांचे सर्व पदाधिकारी, तसेच पत्रकार बंधू आणि के न्यूज परिवार आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं हा कार्यक्रम सक्सेसफुल करण्यासाठी, त्या सर्वांचे मी आभार मानते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. सबके आने के लिए धन्यवाद. थैंक यू सो मच मैम.